खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाच्या शुभ कार्यामध्ये ज्यांचा सहभाग हा आवश्यक असतो अशा बुधानी वेफर्सचे माननीय अरविंद शेठ बुधानी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। आम्ही खरं म्हणजे भुज कच्छचे आहोत, कच्छी लोहाणा गुजराती। तसं तर आम्ही रामाचे वंशातले। रामाला 2 मुलं होती, लव आणि कुश। लवमधनं आम्ही लोहाणा, बुधानी आडनावांनी सगळ्यांना वाटतं आम्ही सिंधी आहे। 1984 साली वाडिया कॉलेजमध्ये असताना मला संधी मिळाली कॉलेजच्या स्टडी टूरमध्ये जायला प्रोफेसर रवींद्र जोशींबरोबर। आणि तिकडे परदेशात जाऊन माहीत पडली की नवीन टेक्नॉलॉजी काय आहे। हे व्यवसायात खूप चढ उतार आले, पण एकच निष्ठा आणि श्रद्धा आणि कष्ट करायचे। कुठल्याही गोष्टीला माघारी जायचं नाही परत, हे त्यांचं पहिल्यापासून सिद्धांत होतं। तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। या आपल्या पुण्यातल्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाचा 4था गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी 125वे म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे। त्या निमित्तानं तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यनगरी ही सांस्कृतिक राजधानी, भारत देशाची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आणि आता माहिती तंत्रज्ञानाचं शहर म्हणून ओळखलं जातं। परंतु पुणे हे व्यापाऱ्यांचं पण शहर आहे आणि ह्या शहरामध्ये असे काही व्यापारी आहेत की त्यांनी पुण्यातच नव्हे, देशात नव्हे तर परदेशामध्ये आपला नावलौकिक नेलेला आहे। अशाच काही व्यापाऱ्यांना आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत। खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाच्या शुभ कार्यामध्ये ज्यांचा सहभाग हा आवश्यक असतो अशा बुधानी वेफर्सचे माननीय अरविंद शेठ बुधानी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यामध्ये खूप खूप सहर्ष स्वागत। धन्यवाद। आपण आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मंडळाचे, बाप्पाचे आणि सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। खरं तर सर, मी तुमची नव्याने ओळख करून द्यायची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण बुधानी वेपर्स म्हटलं की तुमचं सगळं, वेपर्स म्हटलं की बुधानी हे तुमचं नाव लोकांच्या डोळ्यासमोर आपोआप येतं। गुरुमाऊलींची कृपा आहे आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे। परंतु फक्त वेपर्स म्हणून आपलं नाव येतं, परंतु ह्या प्रवासाविषयी म्हणजे माझ्या सकट सर्वांनाच उत्सुकता आहे की अरे हे बुधानी ब्रँड हा कसा घडत गेला आणि ह्याविषयी आपण ह्या व्यापारी कट्ट्यामध्ये आत्ता संवाद साधतोय। सर्वप्रथम सर, ह्या बुधानी वेफर्सचा प्रवास कसा झाला याविषयी आपण आम्हाला सांगावे। 1947 साली आमचे मोठे काका माधवजी मुंजी बुधानी, त्यांना बाबू शेठ पण म्हणायचे, ते पुण्यात आले नोकरी करायला। आणि आम्ही खरं म्हणजे भुज कच्छचे आहोत, कच्छी लोहाणा गुजराती। तसं तर आम्ही रामाचे वंशातले। रामाला 2 मुलं होती, लव आणि कुश। लवमधनं आम्ही लोहाणा, बुधानी आडनावांनी सगळ्यांना वाटतं आम्ही सिंधी आहे, पण सगळे आपण भारतीय आहोत, त्याचा आपल्याला गर्व आहे। तर 1950 साली आमचे आजोबा वारले आणि 3ऱ्या दिवशी आजी वारली। फॅमिलीमध्ये आमचे मोठे काका, आमचे वडील 2 नंबर आणि धाकटे काका 3 नंबर। वयाच्या 8, 12 आणि 16व्या वर्षी ते अनाथ झाले, तर ते मुंबईला आले मावशीकडे। तर आमची मावशी हे सद्गुरू श्री जाधवजी महाराजांचं जे मेन मंदिर आहे, नरनारायण मंदिर, काळबादेवी झवेरी बाजारला, तिकडे ते जायचे। तर ते 3 मुलांना घेऊन गेले गुरुमाऊलींकडे आणि त्यांना म्हटले की यांना आशीर्वाद द्या, आता हे अनाथ झाले। तर गुरुमाऊली म्हटले की ह्या जगात कोणी अनाथ नाही आहे, देव सगळ्यांचा मायबाप आहे। कष्ट करतील आणि प्रामाणिक राहतील तर भरपूर देणार देव। आणि त्या निमित्ताने हा व्यवसाय सुरू झाला 30 ऑगस्ट 1955 साली। 110 रुपये जे शेवटचा पगार मोठे काकांकडे होता, त्याच्यात हा धंदा त्यांनी सुरू केला। आपले महात्मा फुले मंडईतनं बटाटे आणले आणि बारक्या स्टोव, कढाई, हाताची खिसणी हे सगळे आणून त्यांनी ते 10 बाय 10च्या खोलीत 323 MG रोडवर हा व्यवसाय सुरू केला। छोट्या खोलीत बनवायचं हाताने आणि सायकलीवर विकायला जायचं। हळूहळू आमचे वडील आले, काका आले, 3 भावांनी मिळून दिवस रात्र कष्ट केले खूप आणि हा व्यवसाय सुरू केला। पण गुरुमाऊलींचे खूपच उपकार की त्यांनी तेव्हा ते आशीर्वाद दिल्यामुळे वेफर हा काय नवीन पदार्थ नाही आहे, जगभर सगळ्यांना माहिती आहे। बटाटा चिप्स ज्याला म्हणतात ते लोक परदेशात, तर
हे व्यवसायात खूप चढ उतार आले, पण एकच निष्ठा आणि श्रद्धा आणि कष्ट करायचे, कुठल्याही गोष्टीला माघारी जायचं नाही परत, हे त्यांचं पहिल्यापासून सिद्धांत होतं. आणि फक्त 2 कपड्यांनी आले अंगावर गावावरनं. नंतर आमचे काकांचे वडिलांचे सगळ्यांचे लग्न झाले आणि आमचाही जन्म झाला. माझा जन्म 1964 साली. तर तेव्हा प्रत्येक पुरुषामागं नारी शक्ती आहे. तसंच आमचे आई काकू वगैरेंनी पण वडिलांबरोबर काकांबरोबर खूप कष्ट करून ह्या व्यवसायाला साथ दिलं आणि तसा हा व्यवसाय वाढायला लागला. पहिल्यांदा रिटेल काउंटर 1955 साली त्यांनी काउंटर सुरू केला. 1962 साली तिकडे छोट्याशा खिडकीमध्ये, म्हणजे MG रोडला जे बोळ येते, गल्ली येते, तिथे एक छोट्या खिडकीमध्ये त्यांनी तो धंदा सुरू केला. शेजारच्या बाजूला कढायामध्ये वेफर तयार व्हायचे. कालच एक ग्राहक आले आणि त्यांनी फार जुनी आठवणी सांगितली. अहो बुधानी साहेब, आम्ही तुमचे गिराईक 1960 आहोत, अजून तीच चव आणि तीच क्वालिटी आहे. तर आम्ही म्हटलं की गिराईक हे आमचं देव आहे आणि देवाला आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं देता येईल हे आमचं कर्तव्य आहे. चांगली क्वालिटी द्यायच्यासाठी चांगला रॉ मटेरियल वापरायचा, रिजनेबल प्राईस, व्याजबी दरात आणि चांगली सर्व्हिस द्यायची. तर ते म्हटले तुम्ही तुमच्या वडिलांसारखे जितकं गोड बोलताय, त्यांना गरम गरम वेफर टेस्ट करायला दिले आणि खाल्ल्या खाल्ल्या तितका आनंद वाटला. त्यांनी सगळ्या जुन्या आठवणी सांगितली की अजून तीच चव आहे. कीप इट ऑन मिस्टर बुधानी. देव तुमच्या पाठीशी आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. त्याच्याने आम्हाला खूप आनंद वाटला. 64 साली माझा जन्म झाला. नंतर त्यांनी ते व्यवसायाला वाढ लागली. सायकलीवर विकायचे जुने जुने गिराईक आहे, चितळे बंधू, काका अलवाई, हे फार जुने गिराईक. तेव्हापासून त्यांचं सहकार्य आशीर्वाद लाभलेला आहे आम्हाला, पूर्ण परिवाराला सुद्धा, की क्वालिटी ठेवायची तर बुधानीचीच. तसं हे व्यवसाय वाढत गेला आणि मग 1972 साली आणखीन एक मोठं रिटेल काउंटर झालं. जेव्हा आपण शेजारची जागा घेतली तेव्हा गुरुमाऊली सत्यनारायणाच्या पूजेला आपल्या जुन्या जागेत आलते. तर तेव्हा म्हटले बाबूबाई हे शेजारची जागा घेऊन टाका. आता कॅम्पात जास्तीत जास्त सगळे पारशी लोकांची जागा आणि त्यांना जागेबद्दल बोललं तर राग येतं खूप. त्यांना ती आपुलकी खूप असते, वडिलोपार्जित आठवण म्हणून. पण काय गुरुमाऊलींचा योग की ते स्वतःहून प्रॉपर्टी द्यायला आले. इतके वर्ष मागितलं तर रागवायचे ते की प्रॉपर्टीबद्दल बोला. ते आले की थोडे वेफर खायचे, कॉफी प्यायचे, निघून जायचे. 6-6 महिन्याला एकदा चक्कर मारायचे. तर असा धंदा वाढत गेला. मग नंतर कोळशाच्या भट्ट्या सुरू झाले. स्टोववरनं कोळशाच्या भट्ट्यांवर आलो आणि तेव्हा छोटे छोटे मशीन यायला लागले की आपण आता हाताने पोचू शकत नाही. तर मग तसे ते छोटं बटाटा शिलायची मशीन, त्याला बॅच पिलर म्हणतात. नंतर स्लायसर ज्याच्यानी कात्री पडतात. एका गिरायकांनी आठवण सांगितली की तुमचं ते बुलेटसारखं चिप्स असे कढायात पडायचे, डायरेक्ट खटखट खटखट असे यायचे आणि गरम गरम वास यायचा असा वेफरचा की आवर्जून माणूस ओढून येतो, जरी त्याला दुकान माहीत नसलं तरी. तर तसं स्लायसर, पिलर, फ्रायर सगळे डेव्हलप करत गेलो. आणि कोळशाच्या भट्टी असताना खूप कष्ट असायचं, कारण कोळसा एवढा गरम व्हायलाही वेळ लागतो आणि गार व्हायलाही वेळ लागतो. पहाटे 4ला उठायचे, सगळे राख साफ करायची, परत नवीन कोळसा भरायचा आणि एकदा तळायला सुरुवात केली ते तळत राहायचं. आता जे स्टाफ आपले गडी लोक काम करत होते, तर जसं जसं मी मोठा होत गेलो तर मी बघायचं की त्या भट्टीला इतका ताप असतो की आपण 10 मिनटं थांबू शकत नाही. पण तिथे तो कारिगर आपला 8-8, 10-10 तास काम करतो. तर मनात एक जिद्द धरली की यांच्यासाठी काहीतरी वेगळी अशी टेक्नॉलॉजी आणायची आपण की ज्याच्याने ते सोयीस्कर काम करू शकतात. आणि नंतर 1984 साली वाडिया कॉलेजमध्ये असताना मला संधी मिळाली कॉलेजच्या स्टडी टूरमध्ये जायला प्रोफेसर रवींद्र जोशींबरोबर. आणि तिकडे परदेशात जाऊन माहीत पडली की नवीन टेक्नॉलॉजी काय आहे. 1980 साली 10वी झाल्यानंतर मुंबईला काकांकडे फिरायला गेलो. तर तेव्हा मोबाईल नव्हते, गुगल नव्हतं, लॅपटॉप नाही, काहीच नाही. तर ते म्हटले तुला बिझनेससाठी एवढं करायची इच्छा आहे तर माहिती कुठनं काढायची. आयुष्यात प्रत्येकजण आपल्याला काही ना काही शिकवून जातो. ते मला घेऊन गेले मुंबईमध्ये प्रत्येक एम्बसीमध्ये, अमेरिकन एम्बसी, ब्रिटिश एम्बसी, जॅपनीज एम्बसी, की जिथे त्यांची लायब्ररी असते. तिकडनं त्यांच्याकडे ते लायब्ररीमध्ये पुस्तकं असतात त्या त्या देशाची आणि येलो पेजेस म्हणून ज्याच्यात बिझनेसची माहिती असते. मग मशिनरी असो काही असो, मग डायरीमध्ये मी सगळे नोट डाऊन केले
आणि शाळेत असताना टायपिंग शिकल्यामुळे बिझनेसच्या लेटरहेडवर करस्पॉन्डन्स केले, पत्र पाठवले जगभर त्या कंपन्यांना आणि त्यांच्याकडनं माहिती मागवले. आणि 84 साली जेव्हा योग मिळाला परदेशात जायला सिंगापूरला, तिथे माझा शाळेतला मित्र राहत होता. मग त्याला फोन करून सांगितलं की माझ्यासाठी एक दिवस रिकामा ठेव, आपल्याला मशिनरी बघायला जायची आहे. ते म्हटले अरविंद मला हे भारत नाही आहे, परदेश आहे, इथे असं सोपं नाही आहे पुण्याच्या फॅक्टरीमध्ये चालत गेल्या. मी म्हटलं ते माझं काम आहे, तू फक्त मला माझ्यासोबत राहा, माझ्याकडे वेळ जास्त नाही आहे. आणि जिथे कुठे गेलो तर ते असे दिसायला मी लहान शाळेकर मुलगाच दिसायचो कॉलेजमध्ये असताना, ते असे हाकलून टाकायचे, गेट आउट म्हणायचं. मग एकाने प्रामाणिकपणे सांगितलं मला की तुला जे बघायचं आहे ना ते ह्या कंपनीमध्ये त्यांनी नवीनच मशिनरी बसवली. आता तिकडे आत कसं जायचं हे तुझ्यावर आहे बघ. तिथे पहिले वॉचमॅननी ते सिक्युरिटी गार्डनी इंटरव्ह्यू घेतला. मी म्हटलं तिकडे जे मॅडम किंवा कोण असतील तुमचे त्यांच्याशी 1-2 मिनटं मला बोलू दे. 2 मिनटं बोलायला घेतली. 5 मिनटात तिला असं समजून पटवून सांगितलं की तिने लगेच आत बोलवलं. मग तिने इंटरव्ह्यू घेतला की खरोखर मला माझ्या धंद्याची माहिती आहे का नुसतंच असं फिरायला आणि बघायला आलो आहे मी. सगळे माहिती बिझनेसची सांगितली, फॅमिलीची सांगितली. लई खुश झाली. ती म्हटलं ॲट सच अ यंग एज, एवढ्या छोट्या वेळात तुम्ही भरपूर शिक्षण आणि माहिती घेतलेली आहे बिझनेसचा. तसं करत करत आपण तिकडनं माहिती घेतल्यानंतर भारतात आलो आणि परत त्या कामाला लागलो. आणि भारतातली सर्वप्रथम आपण स्टेनलेस स्टील, साऊंड प्रूफ, हीट प्रूफ आणि 100% फ्युएल एफिशियंट डिझेलची फ्रायर डेव्हलप केली. आणि ते सुद्धा त्या काळात टेलिव्हिजनवर दाखवण्यात आली होती. म्हणजे तेलाचं टेम्परेचर 185 डिग्री असला तरी बाहेर तुम्ही असा हात लावलात तर ते अजिबात गरम वाटत नाही. म्हणजे गडी लोकांना एकदम काम सोयीस्कर झालं, सेफ झालं. हां. आणि प्रदूषणही टाळलं आणि 100% फ्युएल एफिशियंट. तर प्रत्येक गोष्टीसाठी खूप कष्ट करावे लागतात. तर युवा पिढींना माझं एकच मार्गदर्शन आहे की माणसाने आयुष्यात देवाने जी काय संधी दिली त्याच्यासाठी आवर्जून आणि हट्टीने आणि चिकाटीने त्याच्या मागं लागलं पाहिजे. कष्टाशिवाय काही नाही आहे. शिक्षण तर फार महत्त्वाचंच आहे, कारण आमच्या वडिलांना शिक्षण वगैरे घेता आलं नाही, लहान वयात कामाला लावावं लागलं. पण त्यांनी आम्हाला शिक्षणात खूप प्राधान्य दिलं. आम्ही आमच्या वडिलांना मेजर साहेब म्हणायचं. त्या काळाचं ट्रेनिंग कसं असायचं की अगोदर ते म्हणायचे की खड्ड्यात उडी मार म्हणजे मारावी लागायची, काही झालं तर मी बसलेलो आहे, असं त्यांनी एवढं धाडस शिकवलं आयुष्यात. आणि प्रत्येक काम ज्याच्याकडनं करून घ्यायचं आहे ते पहिले स्वतःला यायला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आयुष्यात शिक्षण आहे. आणि गिरायकाला व्याजबी दरात चांगलं क्वालिटी आणि चांगली सर्व्हिस देणं हे सर्वप्रथम प्रत्येक व्यापाराचं कर्तव्य आहे. हे बेसिक प्रिन्सिपल आहे कुठल्याही सक्सेसफुल बिझनेसचे. भरपूर कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये मला बोलवतात नवीन युवा पिढींना एंटरप्रेन्योरशिपवर, बिझनेस मॅनेजमेंटचे कॉलेजांना लेक्चर द्यायला. तर तिकडेही मी आवर्जून हे सांगतो. आणि सर्वात मोठा आशीर्वाद गुरुमाऊलींचा आणि आपल्या आईवडिलांचं, की ज्यांच्यामुळे आपण ह्या जगात आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपले गुरु आईवडील असतात. आणि आमचे गुरु महाराजांच्या आशीर्वादाने हा बुधानी व्यवसाय एवढा वाढलेला आहे. नंतर आपण 2004 साली पूर्ण बिझनेस ऑटोमेशन केलं, इम्पोर्ट केलं प्लांट. जगातल्या 4 मोठ्या कंपन्या जे मशिनरी बनवतात बटाट्या वेफरसाठी, त्यांच्याकडनं सगळे माहिती मागवून त्याची स्टडी केली आणि त्याच्यावरनं मग ऑटोमेशन केलं. माझं ग्रॅज्युएशन 1985 साली वाड्या कॉलेजमधनं BCom केलेलं आहे. आणि नंतर मास्टर्स केलं कम्प्युटर्समध्ये नवरोज कुसरोवाडिया इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आणि वडिलांनी मग 5,000 रुपये दिले आणि मला म्हटलं की आता बिझनेससाठी काहीतरी करा तुम्ही, एवढं शिक्षण केलं आहे कम्प्युटरमध्ये. 5,000 रुपयात कम्प्युटर बनवलं आपण. तर त्या कम्प्युटर सिस्टमला हार्ड डिस्कसुद्धा घ्यायचे पैसे नव्हते. पण कधीही त्यांनी असं आम्हाला सांगितलं की कुठली गोष्ट अशक्य नाही आहे, इम्पॉसिबल हे शब्द कुठल्या आपल्या डिक्शनरीत नसावा, प्रयत्नशील राहायचं. जसं कृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, मनुष्य यत्न ईश्वर कृपा. प्रयत्नशील माणूस राहिला तर देव त्याला नक्कीच आशीर्वाद देतो आणि यशस्वी होतो. परीक्षा तर खूप होते. तर तसं ती कम्प्युटर सिस्टम आपण डेव्हलप केली. आणि ते सुद्धा ते स्टाफ जे होते की वडील म्हटले की तुझ्या कम्प्युटर सिस्टमसाठी मी काय माझा स्टाफ बदली करू शकत नाही. आणि
त्यांनाच येईल ऑपरेट करता येईल अशी सिस्टम तू डेव्हलप करायची. तर आपल्या दुकानातला एक स्टाफ आहे पांडुरंग म्हणून, तो मराठी दुसरी शिकलेला आहे शाळेतनं, खेडेगावातला. तर मी म्हटलं पप्पा त्यांना ABCD येत नाही, त्यांना कम्प्युटर कसं शिकवायचं? ते म्हटलं तीच तर खरी परीक्षा आहे तुझी. शिक्षित माणसाला तर कुणी शिकवू शकतो, तो कमी शिकलेला आहे, तर त्याच्यासाठी सिस्टम डेव्हलप करायचे तुझं कर्तव्य आहे. 2 मित्र माझे शाळेतले, आम्ही ऑर्नेलाज हायस्कूलमध्ये शिकलेलो आहोत, अरुण अय्यर आणि डॅनियल. तिघांनी मिळून ही सिस्टम डेव्हलप केली. आणि आश्चर्याची गोष्ट किती आहे की डॅनियल तोही वाडे कॉलेजमधनं सायन्समधला, त्याला कॉमर्सचं ABCD येत नव्हतं, डेबिट क्रेडिट बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस. तो म्हणायचा मला अरविंद त्यातलं काही कळत नाही आहे, मला फक्त सांग तुला फिगर डावी बाजूला पाहिजे का उजवीकडे पाहिजे, डेबिट क्रेडिट मला येत नाही शिकून. आणि अरुण अय्यर हार्डवेअर इंजिनियर, फार शाळेतला मित्र माझ्या कॉलेजमध्ये पण. तर तो म्हटला अरविंद डेटा आपण टाकणार कुठे, हार्ड डिस्क नसल्यावर कम्प्युटर. म्हटलं तेच तर आपली परीक्षा आहे बाळा, आपण ते करायचं आहे प्रयत्न. आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ती सिस्टम अशी डेव्हलप केली की 2015-16 साली मायक्रोसॉफ्टचे टेक्नॉलॉजी डायरेक्टर पुण्याच्या ऑफिसला व्हिजिटला आलते. आणि त्यांना त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी आपलं वैशिष्ट्य पुण्याचं काय काय आहे त्याबद्दल त्यांना आमचे वेफर्स चहा कॉफी बरोबर दिले. खाल्ल्या त्यांना राहवलं नाही, कारण प्लेटवर ठेवल्यानंतर कळत नाही की कुठल्या ब्रँडचे वेफर्स आहेत, बुधानीचे आहेत का बाकी कुठला ब्रँड आहे. तर त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या लोकांना विचारलं की हे कुठले वेफर्स आहे, कुठलं आणले तुम्ही? तर म्हटलं देअर इज अ फेमस ब्रँड ऑन MG रोड, बुधानी वेफर्स. तो कॅन वी सी द्या फॅक्टरी, आपण त्यांची फॅक्टरी बघू शकतो का? ते म्हटलं विचारू, जर परवानगी दिली तर घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला. फोन आला, वडील म्हटले तुमचे पाहुणे आमचे पाहुणे, अतिथी देवो भव, नक्कीच घेऊन या. ते दोघांना घेऊन आले, अमेरिकेचे जे आलते नवरा बायको. आणि मग त्यांना आपण प्लांट दाखवलं, प्रोडक्शन सिस्टम दाखवली, गरम वेफर चारली, लई खुश झाले. ते म्हटले बुधानी आय विल बी द फर्स्ट पर्सन टू टेक युअर फ्रँचायझी फॉर न्यूयॉर्क. आय सेड थँक्यू सर फॉर युअर लवली कॉम्प्लिमेंट. मग त्यांनी शॉपिंग केली दुकानात. आणि नंतर एक पाटी वाचली, आपले वेगवेगळे फ्लेवर्स आहेत वेफर्समध्ये, त्यातला एक प्रकार आहे विंडो वेफर्स. तर ते म्हटलं मिस्टर बुधानी व्हॉट इज दिस विंडो वेफर्स? तर मी म्हटलं मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमध्ये विंडोज बनवतो, बुधानी बटाट्यामध्ये विंडोज बनवतात. तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. लेट मी सी व्हॉट इज विंडोज इन पटेटोज. तर जाळी वेफर जी बनवतो आपण, खिडकीत आपण जाळी लावतो ना, तर वडिलांनी त्या डिझाईनला सांगितलं विंडो वेफर्स. तर ती दाखवली त्यांना, खाल्ली त्यांनी, लई खुश झाले. ते म्हटले युअर डॅड इज अ व्हेरी इनोव्हेटिव्ह पर्सन, गिवन अ लवली नेम विंडो वेफर्स. तर तसं प्रत्येक गोष्टीचं असं वाढत चांगलं होत गेलं. आणि सर्वात त्यांना आश्चर्य हे वाटलं, मग ते पांडुरंगाला ते बिल बनवायला सांगितलं. त्यांचं बिल झालं बनवून, त्यांनी पेमेंट केलं. म्हटलं साहेब मला तुमच्या विषयावरचं काहीतरी विशेष सांगायचं आहे जे आम्ही डेव्हलप केलं आहे. ते म्हटले अहो बुधानी वेफर्स हे तुमच्या रक्तात आहे, पण कम्प्युटर्समध्ये तुम्ही काय करू शकता? म्हटलं कम्प्युटर सिस्टम आपण 1990 साली डेव्हलप केलेली आहे. आणि ते सुद्धा सगळे स्टोरी सांगितली त्यांना की जो पांडुरंग जो बिल बनवतोय त्याचं शिक्षण आहे मराठी दुसरी खेडेगावातलं, त्याला ABCD येत नाही. ते अशक्य आहे म्हटलं, कसं काय होऊ शकतं? म्हटलं या आतमध्ये. आता मग काउंटर्सच्या आत बोलवलं बिलिंग सिस्टम बघायला. ते बघून एकदम शॉक झाले, आश्चर्यचकित झाले. ते म्हटलं हे काय केलं आहे बुधानी? अहो म्हटलं त्याला ABCD येत नाही. आता कीबोर्ड तर मराठी तेव्हा होत नव्हते, इंग्लिशच होते 35 वर्षापूर्वी. मग म्हटलं आम्ही स्टिकर आणले नंबराचे स्टेशनरीच्या दुकानातून. 1 ते 47 कीज असतात, त्यांना नंबरं चिटकवली. F1 कीज हेल्प फाईल असते, F2 ऑनवर्ड्स वजनाचे स्टिकर बनवले, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो, 2 किलो, आणि लिस्ट बनवली प्रोडक्ट्सची मराठीमध्ये. नितीन साहेब आले, काय घ्यायला आले? वेफर घेतली, 1 नंबर पाव किलो. काय घेतलं? चिवडा. 2 नंबर अर्धा किलो. पेढे घेतले, 3 नंबर पाव किलो. संपला विषय. एस्केप दिला, बिल झाला तयार, डेटा गेला सर्व्हरला. इतके खुश झाले. मिस्टर बुधानी आय कॅन अंडरस्टँड यू हॅव डेव्हलप्ड अ युजर फ्रेंडली सिस्टम विच अ लेमॅन इज ऑपरेटिंग. म्हणजे अशिक्षित माणूस तुमची सिस्टम चालवतोय कम्प्युटरची, आणि ते किती धोक्याचं आहे, रिस्की आहे. त्यांनी जर कमांड दिली, फॉर्मॅट डिलीट, तर सगळे डेटा जाणार. म्हटलं नाही साहेब, मनात लक्षात ठेवून आपण डिझाईनच सिस्टमची अशी केली आहे, सिस्टम डिझायनिंग मी केलेली आहे, पास व कोडवर्ड सगळे मी डेव्हलप केलेले आहे. तर सुशिक्षित एक्सपर्ट कम्प्युटर इंजिनियरसुद्धा माझ्या सिस्टमशी खेळू शकत नाही. त्याला एवढे सिस्टमचे लॉक्स आहेत.
आणि त्या काळात आम्ही डेटा मिररिंग केलं होतं सेफ्टीसाठी. हो हो. आणि अख्खा सॉफ्टवेअर 696 किलोबाईट्समध्ये बसवलेला आहे, नॉट इवन 1 MB. म्हणजे प्रयत्नशील राहाल तर काही अशक्य नाही आहे. हे बोलायला मी इतकं लवकर बोलून टाकलं, पण हे डेव्हलप करायला आम्हाला किती रात्रंदिवस मेहनत केली आणि रोजचं रुटीन काम सांभाळून. तर ती सिस्टम बघितल्यानंतर त्यांनी काय कॉम्प्लिमेंट द्यावी. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू इंडियन पीपल. काही अशक्य नाही तुम्हा भारतीयांना. म्हटलं धन्यवाद. खरंच तुमचा असा थक्क करणारा प्रवास आहे आणि हा एवढा ब्रँड, ते कष्ट, तुमची चिकाटी आणि प्रामाणिकपणा या जोरावरती आज बुधानी वेपर्स जगामध्ये प्रसिद्ध झाले. ज्यावेळेस तुमच्या दुकानामध्ये आलो आणि तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख होतो गुरु माऊली, आणि तुमच्या दुकानाच्या शेजारीसुद्धा एक मंदिर आहे, तर त्याविषयी काय सांगू शकाल आपण? आमचा हा परिवारावर सद्गुरू श्री जाधवजी महाराजांचा खूप आशीर्वाद राहिला आहे. त्यांचा अख्खा परिवार गुरुमय आहेत. तर त्यांच्या कृपेने आपल्या इकडे सद्गुरू श्री जाधवजी महाराजांचा मंदिर बनवण्यात आला आहे. खरं म्हणजे 1972 पासून दररोज सत्संग. गुरु माऊली म्हटले की देवाने तुम्हाला छोट्याशा जागेतून एवढा मोठा बंगला दिला आहे, तर दररोज का होईना 15 मिनटं अर्धा तास तरी भजन कीर्तन करा, की देवाचे उपकार मानले पाहिजे आपण. आणि ते परिवारासाठी आणि शेजारपाजारचेही लोक येतील तर आपली हिंदू संस्कृती वाढते त्याच्याने आणि नामस्मरण वाढतो. तर तेव्हापासून आज आपल्या जागेमध्ये दररोज 365 दिवस भजन कीर्तन असतंच. आता हे मंदिर बनवलं गेलं 1998 साली, 27 वर्ष झाले. आणि सद्गुरू श्री जाधवजी महाराज त्यांचा जन्म झाला आहे पोरबंदर गुजरातमध्ये 1855 साली एकादशीला. आणि वयाच्या 12व्या वर्षात त्यांना सगळे सांस्कृतिक आपले जेवढे भारतीय संस्कृती पुस्तकं आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, पुराण आहे, भगवद्गीता आहे, ते सगळे कंठस्थ झालते तोंडपाठ. त्यांचा जन्मही कृष्णाच्या कुळातनं झालेला आहे, यादव कुळातनं. आणि तेव्हा त्यांनी प्रचार करताना कुठल्याही धर्माचा प्रचार नाही केला. ते म्हटले की मानव सेवाच हे सर्वात मोठं धर्म आहे. देवाने कुठलाही धर्म बनवलेला नाही आहे. पण आणखीन एक गोष्ट सांगितली की देवाने ज्याला ज्या धर्मात जन्म दिला आहे तो धर्म त्यांनी सोडू नये, आणि ज्याच्यावर श्रद्धा असेल त्याचं नामस्मरण फक्त करायचं. ह्या कलियुगात देवाने खूप सोपं केलं आहे. जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सगळ्यात जे आपले धार्मिक भारतीय संस्कृतीमध्ये जे काही शिकवलं आहे ते रामकृष्ण हरी नामस्मरणाचाच उल्लेख केलेला आहे सगळ्या संतांनी सुद्धा. तर म्हणून आपल्या मंदिरात सगळे धर्मातले लोक येतात. मग ते महाराष्ट्रीयन असो, मारवाडी, गुजराती, पंजाबी, फॉरेनरसुद्धा येतात आणि मुसलमानसुद्धा येतात. म्हणजे ते हज करायला गेले तरी आपलं आठवण करून दर्शनाला येऊन जातात. तर आपलं सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की जगामध्ये शांती आणि प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा मूळ तत्त्व आहे की शिक्षणाने माणसाची बुद्धी विकसते आणि प्रत्येक धर्माच्या संस्कृतीचा पण अभ्यास त्याच्याबरोबर व्हायलाच पाहिजे लहानपणापासून. म्हणून ते आपलं भारतीय संस्कृती फार विशिष्ट आणि महान आहे. त्याच्यासाठी मी जिथेही कॉलेजला गेलो, मग कुठलाही कॉलेज कॅम्पस असो, गुरुचं आणि आईवडिलांबद्दल मी आवर्जून त्यांना सांगतो की हे फार महत्त्वाचं आहे आपल्या भारतीयात. आणि आपण खूप नशीबवान आहोत की एवढ्या पुण्यभूमीवर, भारतभूमीवर आपला जन्म झालेला आहे. तसं गुरुमाऊलींच्या कृपेने मंदिरातसुद्धा पुष्कळशे लोक येतात, फॉरेन स्टुडंट्स येतात. त्यांना आश्चर्य वाटतं की वेन वी आर स्टँडिंग इन द टेम्पल, जेव्हा आम्ही मंदिरात उभे आहोत, तुम्ही तुमची देवाची, गुरुमाऊलींची आणि बिझनेसची स्टोरी सांगताय, ते वातावरण इतकं शांत आणि इतकं आनंदित वाटतंय. आणि वेफर्स तुम्ही आम्हाला टेस्ट करायला दिले, ते आयुष्यात आम्ही कधी खाल्ले नाही असले वेफर्स. म्हटलं केवळ त्यांची कृपा आहे. आणि ते म्हणतात देर इज नो नॉईज पोल्युशन, नो एअर पोल्युशन. इथे शेजारीच आमचं बिल्डिंगमध्ये कारखाना आहे, वरती रेसिडेन्स आहे, दुकान आहे, तरी तिकडे तो पिंपळाचा झाडसुद्धा आहे. त्याच्यातनं जे चिमण्या गेलेत बॉयलरचे आणि फ्रायरचे, ते पिंपळाच्या झाडाचं पान जे चिमणीला चिटकलेलं तोही हिरवागार आहे. आणि हे
टाइम्स नाव चॅनलवर माझा लाईव्ह इंटरव्ह्यू असा घेतलेला आहे खूप वर्षापूर्वी. त्यांना तिकडे काहीतरी माहिती मिळाली, ते फोन करून आवर्जून आले पुण्याला पूर्ण टीम घेऊन. आणि गुरुमाऊलींच्या कृपेने नुकतंच आता आपल्याला 19 डिसेंबरला दिल्लीला यशोभूमीवर आपल्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि ते मॅडमनी अनाऊन्स करताना काय सांगितलं, तुम्ही तर वेफरमध्ये ट्रेंड सेटर आहातच, पण आम्ही ऐकलेलं आहे की डॉक्टर्ससुद्धा प्रिस्क्राईब करतात बुधानी वेफर्स. तर ते आश्चर्य वाटतं आपल्याला ना की कसं काय होऊ शकतं. जसं मोठे काकांचा सुद्धा सन्मान पुण्यात जेव्हा झाला, लेजेंड्स ऑफ पुणे ज्याला म्हणतो, की पुण्यातले नामवंत व्यापारी ज्यांच्यामुळे पुण्याची पण ओळख खूप वाढलेली आहे व्यापार विषयावर, तर तेव्हासुद्धा त्या मॅडमनी प्रश्न केलता आणि एका ग्रस्त ऑडियन्समधनं हात वरून सांगितलं की हो, आमचे फॅमिली डॉक्टर फक्त बुधानी वेफर्सच प्रिस्क्राईब करतात. आपले सगळे पदार्थ टेस्टेड ॲज पर FDA, 0 कोलेस्ट्रॉल, नो ट्रान्स फॅटी ॲसिड, नो प्रिझर्वेटिव्स. म्हणजे गिरायकांना हेल्दी प्रोडक्ट्स द्यायचं आणि इट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. म्हणजे निसर्गाची सुद्धा काळजी घेतलेली आहे की आपण पुढच्या पिढींसाठी हे पृथ्वी जे देवानी आपल्याला दिलेली आहे ती हरभरीत राहावी आणि पुढच्या पिढ्या ते आनंदी राहावं आणि स्वस्थ जीवन जगावं. तर त्याच्यासाठी सुद्धा आमचं कर्तव्य जे आहे ते आम्ही करत राहतो. फक्त व्यवसायच करायचा असं काही नाही. मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या स्पोर्ट्ससाठी खूप आपण प्रयत्न करतो, स्पॉन्सरशिप्स देतो, त्यांना प्राधान्य देतो. पुष्कळसे अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत. गुरुमाऊलींनी एकच शिकवलं आहे की मनुष्य देह जेव्हा देवाने दिलं आहे आपल्याला, तर हे कर्तव्य आपलं परिवारासाठी आहे, समाजासाठी आहे, देशासाठी आहे, पण जगासाठी सुद्धा आहे. म्हणून हे कर्तव्य लक्षात ठेवून व्यवसायाबरोबर जे जे देव आम्हाला संधी देत राहतो त्यात आम्ही प्राधान्याने प्रयत्न करून जेवढं करता येईल तेवढं करतो. तसंच आज नितीन साहेब आणि त्यांचे तुळशीबाग मंडळाचे प्रमुख साहेब, उपप्रमुख साहेब ते आले, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, आणि आम्हाला निमंत्रण दिलं. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप अभिमान आहे आम्हाला. आणि एवढी चांगली संधी दिली की ह्या तुमच्या या यूट्यूबच्या मार्फत जगामध्ये लोकांना अजून कळेल आणि त्याच्यामुळे आपलं पुण्याचं वैशिष्ट्य वाढेल. आणि गणपती बाप्पा ज्यांच्यामुळे आपण आज पुण्याचं नाव आहे जगभर त्याचंही, आणि तुळशीबाग जे आहे ते मानाचा 4था गणपती आहे, लोकमान्य टिळक साहेबांनी सुरू केलेला, त्याच्यामुळे आपण खूप आनंदी आणि नशीबवान आहोत. आणि खूप असंच प्रगती व्हावी आपल्या देशाची आणि जगामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणि स्वास्थ्य चांगलं लाभो सगळ्यांना, हीच आपली गणपती बाप्पाप्रती प्रार्थना आहे. खरं एखाद्या व्यवसायाकडनं एवढं सोशल आस्पेक्ट असणं हे मला वाटतं पुण्यातच घडू शकतं. हो, कारण आपण पुण्यातले प्राईड ऑफ पुणे म्हटलं जातं, कारण इन ट्रेड जसं तुम्ही व्यापारांमध्ये म्हटलात, आणि आपले अनेक पैलू आहेत त्याच्यामध्ये हा पण पैलू आज आम्हाला पाहायला मिळाला. परंतु आपलं जे कॉलेज जीवन होतं, मग अशी आपण उल्लेख केला की वाडिया कॉलेजमध्ये असताना मी अशा पद्धतीने काम केलं, तर त्याविषयी काही आठवणी सांगताल का? वाड्या कॉलेजमध्ये 1980 साली मी माझं 11th 11वीचे कॉमर्स ॲडमिशनला गेलो होतो. आणि प्रिन्सिपल VK नुलकर साहेब आमचे आयुष्यातले गुरु शिक्षणातले, तर त्यांनी नाव वाचलं अरविंद मोतीलाल बुधानी, आणि त्यांनी एक 5-7 मिनटाचं लेक्चर दिलं मला की तू एवढ्या मोठ्या फॅमिलीतनं आलं, एवढा मोठा बिझनेस आहे. त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, आपण नमस्कार केला त्यांना, आणि त्यांनी 5 वर्ष सलग लक्ष ठेवलं की अरविंद, तुझे जे मित्रपरिवार आहे कॉलेजमधले, एवढं टीम एकत्र येणं, प्रत्येक कार्यक्रमाचे एवढे मोठे आयोजन करणं कॉलेजसाठी, तर ती युनिटी आहे, टीम स्पिरिट आहे, ते फार महत्त्वाचं मी बघितलं. तर त्या काळात आपल्या वाड्या कॉलेजमध्ये पूर्व भागेत MBAचं इन्स्टिट्यूट नव्हतं आणि सगळे सिम्बायोसिस IMDR सगळे पश्चिमेला आहे, डेक्कन साईडला आहे. तर ते म्हटले आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला MBAचं इन्स्टिट्यूट उभं करायचं आहे. तर म्हटलं नक्कीच सर, प्रयत्न करू आपण. आणि हा प्रस्ताव मी गुरुमाऊलींपुढे ठेवला. तेव्हा गुरुमाऊलींचे मुलगी जे होते पार्वतीबेन, शिक्षणाचं महत्त्व गुरुमाऊलींनी त्यांच्या परिवारातसुद्धा मुली असतानासुद्धा त्या काळात इतकं प्राधान्य दिलं आहे की ते पार्वतीबेन अख्ख्या भारतात संस्कृतमध्ये सेकंड आलते. तेव्हा ब्रिटिश राज्य होतं आपल्यावर, तेव्हा ब्रिटिश व्हाईसरॉयच्या हाताने त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि महालक्ष्मीबेन जे 4थ्या नंबरचे मुली होते, त्यांनी भुडेश्वर माधव बागेत 1008 भागवत पारायण केले.
तेव्हा महिलांना असं स्वतंत्रपणे बाहेर नव्हतं काहीच आणि- करता येत नव्हतं. तर त्यांनी तेही प्राधान्य दाखवलं. त्यांनी जेव्हा ते डॉकयार्डमध्ये काम करत होते तेव्हा तिकडच्या लोकांना सुद्धा जय हरी विठ्ठलाच्या सत्संगाला लावलं, त्यांची दारू सोडवली, त्यांच्या मुलांना शिक्षणाला लावलं आणि फार महत्त्वाचं म्हणजे त्यांना सत्संगात आणल्यामुळे माणसाची बुद्धी शुद्ध होते आणि चांगलं काम करायची शक्ती येते माणसामध्ये आणि देवच आपल्याला मार्ग दाखवते प्रत्येक गोष्टीत. तर तसंच ते प्राधान्य त्यांनी शिकवलं मला आणि ते म्हटले की ज्या शैक्षणिक कॉलेजमधनं तुम्ही वाड्या कॉलेजमधनं एवढं शिक्षण घेऊन एवढं आयुष्यात सक्सेसफुल झालात, एवढं काय तुम्ही, तर त्याच्यासाठी देवाने काहीतरी तुम्हाला संधी दिलेली आहे करायची. ते प्रत्येकाला आयुष्यात ही संधी मिळत नाही, तर जरूर प्रयत्न करा. झालं नाही झालं त्याची इच्छा. मग आम्ही माझी विद्यार्थ्यांची एक संघटना बनवली, एक्स-नेस वाडियन्स असोसिएशन एनवा. 70 मेंबर केले, 50-50 रुपये मेंबरशिप फी घेतली 1987 साली आणि 3,500 रुपयाचं बँक अकाउंट ओपन केलं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, बँक ऑफ बरोडामध्ये. आणि त्या 3,500च्या बँक बॅलन्सवर 1994 साली गुरुमाऊली आणि सगळ्यांचं साथ सहकार्याने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने ते MBAचं इन्स्टिट्यूट उभं केलं. वाव. इतका योग घडून आला देवाच्या कृपेने की तेव्हाचे आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे होते आणि ते वाडियन होते. त्यांना कॉलेजच्या आपण फाउंडेशन डेला बोलून त्यांच्या पुढे प्रस्ताव मांडला. मग त्यांनी 5 कॉलेज सँक्शन करून दिले. त्यातला पहिला कॉलेज हा नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. नंतर कम्प्युटर्सचे 2 नवीन इन्स्टिट्यूट, इंजिनिअरिंग कॉलेज, हे सगळे उभं केलं. तर शिक्षणासाठी जेवढं करता येईल फार महत्त्वाचं आहे, कारण की शिक्षणानेच देशाची प्रगती होते आणि व्यवसायाने बिझनेसला कसं प्राधान्य द्यायचं, यंग जनरेशनना सर्वात आजच्या काळात सगळे सोपं पाहिजे आणि लवकर पाहिजे, कष्ट करायला नको. पण ते त्यांना जाणून देऊन त्यांना समजून सांगायला हे आपलं ज्यांचा अनुभव आहे आयुष्यातलं ते मांडलं पाहिजे. मग त्यांना त्यातला विश्वास जागृत होतो आणि कष्ट करायची तयारी होते. आणि आमच्या मिठाई असोसिएशन, चितळे साहेब प्रेसिडेंट आहे, मी सेक्रेटरी होतं, व्हाईस प्रेसिडेंट काकालबाई, बाबूलालजी, लक्ष्मीनारायणवाले. तर भारतातलं सर्वप्रथम मिठाई फरसाण असोसिएशन सुरू करण्यात आलं 1993 साली पुण्यामध्ये. जसं पुण्यात प्रत्येक गोष्टीचा इतिहास घडवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर सगळे बाजीराव पेशवा जे काय झालं ते. तर तसंच व्यवसायामध्ये की ज्याच्यात सगळे एकमेकाचे कॉम्पिटिटर्स असतात, तर एकामेकाला एका टेबलावर आणून स्वच्छंदपणे चर्चा करायची मिठाई फरसाणच्या व्यवसायाबद्दल आणि कसंच एकमेकाला मदतरूप व्हायचं व्यवसाय वाढवायला. कारण दिवसानुदिवस मल्टीनॅशनल कंपन्या हे सगळ्या व्यवसायात यायला लागल्या आणि त्यांनी कमवलेला पैसा तो त्यांच्या देशात जातो, आपल्या देशाच्या प्रगती उपयोग नाही होत. तर आपले प्रोडक्ट्स अशा दर्जाचे आणि क्वालिटीचे बनवायचे, कारण की हे मिठाई फरसाण सगळे प्रोडक्ट आपले ट्रेडिशनल प्रोडक्ट आहे. स्वास्थ्य लक्षात ठेवून ते बनवलेले आहे, नुसतं असंच खाण्यासाठी नाही आहे. आणि प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक मिठाई फरसाणचं वेगळं वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि जन्मापासून तर शेवटपर्यंत मिठाई हे प्राधान्याची वस्तू आहे. मग बाप्पाच्या आरतीला मोदक असो, पूजेला किंवा गुढीपाडव्याला आपण लाडू वगैरे जिलबी करतो, तसं दिवाळीला आपण उत्सव करतो, फराळ बनवतो दिवाळीचा. तर ते जाणून त्यांना माहिती जास्त पसरावी म्हणून आत्ता अख्ख्या भारताचं आपण असोसिएशन बनवलं आहे. आणि गुरुमाऊलींच्या कृपेने आपण पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये मी रिप्रेझेंट केलं अख्ख्या भारताला ह्या मिठाई नमकीन असोसिएशनच्या मार्फत 1993 साली. आणि कित्येक कायदे, कुठल्याही देशाचा नियम असतो की कायदा बनवल्यानंतर त्याला 30 दिवसाची मुदत असते. जर त्याचं काही सजेशन किंवा विरोध झाला नाही तर तो लगेच मान्यता दिली जाते. आता हे सांगायला तिकडे कोण जाणार, तर त्याला एक संघटना पाहिजे. एकटा अरविंद बुधानी म्हणून माझी ओळख सांगितली तर त्याला वजन नाही आहे, पण संस्थाला रेप्रेझेंट करतो, एक असोसिएशनला रेप्रेझेंट, जसं तुम्ही आज ह्या मंडळाला रेप्रेझेंट करताय तर किती मोठी गोष्ट आहे की मानाचा 4थ्या गणपतीचे प्रमुख आहेत, उपप्रमुख आहेत, नितीन साहेब आहेत सगळे. तर तसं तिकडे रेप्रेझेंट करताना अख्ख्या त्यांना लॉजिकली एक्सप्लेन केलं. कायद्याचा आपल्याला अभ्यास नाही आहे, पण बोलताना समोरच्या माणसाच्या डोळ्यात डोळा टाकून आपण बोललो आणि आपली गोष्ट
कशी पॉझिटिव्हली मांडायची प्रॅक्टिकली हे फार महत्त्वाचं आहे. सरकारला आपण असं सांगू शकत नाही की हे तुमची चूक आहे, हे कायदा चुकीचं आहे, धंद्याला नुकसान होणार नाही. सर्वात मोठा फायदा समजवायचा की देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही टॅक्स लावताय, कबूल आहे, पण तो टॅक्स कशा पद्धतीने येणार आणि शेवटी तो बोजा जाणार गिराईकावर, तर गिराईकाचा फायदा कसा व्हायला पाहिजे हेही फार महत्त्वाचं आहे. आणि देशाची प्रगती, रेव्हेन्यू तर पाहिजे देश चालवायला, त्याच्याशिवाय देश कसं प्रगती करणार, तर त्यातल्या त्यात मार्गदर्शन. त्याच्यानंतर त्यांनी इतकं 24 तासात तो कायदा मागं घेतला. आणि जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट बदलली की दिल्लीचे हल्दीरामच्या साहेबांचा फोन, बिकानेरवाले साहेबांचा फोन, अहो बुधानी साहेब तुम्ही या, तुमची भाषा एवढी गोड असते की ते लगेच समजतात, कुठल्याही मिनिस्टरला 1 रुपया न देता काम होतं आहे आपलं, आणि बिझनेसची प्रगती होते आणि गिरायकाचाही फायदा होतो. कारण नसताना टॅक्सचं वजन कशाला टाकायचं. ती समजुती गाळण्यासाठी असोसिएशन होणं महत्त्वाचं, एकत्रित येणं, एकी पाहिजे, युनिटी. तर अख्ख्या भारताचं आज आपण मिठाई असोसिएशनचं फेडरेशन केलं आहे. प्रत्येक शहरात जाऊन तिथे त्यांचं समजून आणि त्या बिझनेसचे जे कॉम्पिटिटर्स एका टेबलावर बसून आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये ज्याला कोणाला काही माहिती पाहिजे तर त्याला आम्ही एक प्लॅटफॉर्म असं बनवलं आणि त्याच्यावर असे कन्सल्टंट फ्री बसलेले आहेत मार्गदर्शन करायला. आणि जे कोणी नवीन कायदा येतो, आता आपण ॲज अ बिझनेसमॅन प्रत्येक कायद्याचा तर अभ्यास करू शकत नाही आणि भारतात कायदे बदलत राहतात, तर त्याच्यासाठी फ्री कन्सल्टेशनसुद्धा की बिझनेसमॅनला मार्गदर्शन तुम्हाला डायरेक्ट फेडरेशनच्या मार्फत मोठमोठ्या भारतातले आणि टेक्नॉलॉजी वाईजसुद्धा जगभर काय चाललं आहे. आता मिठाई फरसाणे आपलं इंडियन प्रोडक्ट आहे, पण त्यातल्या त्यात चितळे साहेबांनी वगैरे बाकरवडीसाठी किंवा बाकीच्यांनी मिठाईसाठी हल्दीरामनी एवढे ऑटोमेशन डेव्हलप केले. माझं पुष्कळ ठिकाणी लाईव्ह इंटरव्ह्यू झालेलं आहे, हैदराबादला झालं आहे, अमृतसरला झालेलं आहे, दिल्लीला झालेलं आहे. तर तिकडे नवीन युवा पिढीला आम्ही प्रोत्साहन देतो बिझनेसमध्ये यायला. फूड इंडस्ट्री हे सर्वात मोठी डेव्हलपिंग इंडस्ट्री आहे, ज्याथे दरवर्षी 15 ते 18% वाढ होते त्याच्यामध्ये. आणि आपल्या भारताचं पॉप्युलेशन इतकं मोठं आहे, आबादी एवढी मोठी आहे आणि जगभर आता हे प्रोडक्ट्स आपले परदेशात जायला लागले आणि त्यांना ते जाणीव झाली की हे भारतीय प्रोडक्ट जे मिठाई फरसाण वगैरे वेफर्स आहे ते किती हेल्दी आणि किती चांगले आहेत आणि त्यांना ती चव जाणून द्यायला ती ऑटोमेशन, हायजीन, क्लेनलीनेस सध्याच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कोविडनंतर हे फार महत्त्वाचं कारण आपल्याला हे करावं लागतं की गिरायकाचं स्वास्थ्य हे फार महत्त्वाचं आहे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे की जे आपण आपल्या घरातल्या मुलाला खाऊ घालू शकतो ते सर्वात मोठं टेस्ट आहे कुठल्याही अन्नपदार्थाचं. जेव्हा आई घरात स्वयंपाक करते ती पहिले स्वतः खाऊन बघते, मीठ बरोबर आहे का, चव बरोबर आहे, मग मुलांना देते, फॅमिलीला देते. तसं आम्ही पण मिठाई फरसाण वेफर्स फूड इंडस्ट्रीमधले हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे की आम्ही त्याच्यावर खूप आवर्जून लक्ष देतो आणि क्वालिटी, हायजीन हे फार महत्त्वाची आहे. तुम्ही आत्ता कोविडचा उल्लेख केला, तर हा तुमचा जो काही व्यवसाय होतो तर त्याच्यामध्ये कोविडमुळं काही असे बदल करावेसे वाटले का? हो, फार एकाकडे पाहिलं तर चांगलंच झालं आहे. खरं म्हणजे जगभर ती लोकांना माहिती मिळायला लागली की आयुष्यात हायजीन म्हणजे स्वच्छता हे किती महत्त्वाचं कारण आहे. आपण परदेशात जातो, तिकडचं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे, पण आपलं भारतीयचं एवढं पॉप्युलेशनमध्ये आपले जे भारतीय नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे जे प्रचार केलं त्या काळात आणि तेव्हा जे एवढ्या मोठ्या देशाला एवढी आबादी असतानासुद्धा एवढं सुरक्षित ठेवलं, ते फार धन्यवाद देणे योग्य आहे. आणि त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य आहे. मग पोलीस डिपार्टमेंट असो, हॉस्पिटल असो, साफसफाईवाले असो आणि व्यापारी म्हणूनसुद्धा सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं सगळ्या गोष्टीत. कारण जे सेवेला तत्पर आहेत, आर्मी म्हणा, कुणी म्हणा, तर त्यांना तर त्यांची ड्युटी बजवायची आहे, स्वतःचा जीव धोक्यात टाकूनसुद्धा. डॉक्टर असो तर तेव्हा त्यांना पण ती माणूस आहेत, ते मनुष्य आहेत, त्यांनाही पाहिजेच सगळे. मग आम्हाला स्पेशल ती परमिशन मिळाली फूड इंडस्ट्रीला की तुम्ही हे सगळे नॉर्म्स पाळून स्वच्छता ठेवायची आणि ते पदार्थ तिथपर्यंत पोचवायचं स्पेशल लायसन्स देण्यात आलं, आम्हाला परमिशन देण्यात आली. म्हणजे आपण पोलीस स्टेशन म्हणा, आर्मीचे लोक म्हणा, हॉस्पिटल म्हणा, साफसफाई कर्मचारी म्हणा, त्यांच्या मार्फत
त्यांना वाटप करायचं जाऊन. ते इतके खुश व्हायचे की सगळीकडे टोटल लॉकडाऊन होतं, कुठे काय मिळणार त्यांना. आणि ते पब्लिकच्या सेवेसाठी तत्पर होते, त्यांच्या सुरक्षिततेसाठी. आणि ती जी सिस्टम कंटिन्यू झालेली आहे आता परत, ते सगळ्या व्यवसायात आणि सगळीकडे ते स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पदार्थसुद्धा अजून चांगले झालेत, हेल्दी प्रोडक्ट झाले. म्हणून आमच्या प्रोडक्ट्सला सुद्धा डॉक्टर प्राधान्य देतात की मुलांना तुम्ही वेफर्स देऊ शकता बुधानीचे. शाळेत काही नाताळची पार्टी असो किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही कार्यक्रम किंवा पिकनिक असो, एक गिरायकांचे खूप जुने आठवणी आहेत की अहो आमचा पहिला पगार झाल्यावर आम्ही आवर्जून वेफर घ्यायला यायचो. कुणाचे लग्नाचं प्रपोजल, कुणी कुणाला प्रपोज केलं मुलीला, ते म्हटले आम्ही बुधानी वेफर्स घेऊन गार्डनमध्ये बसत तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि आमचं ठरलं. आर्मी ऑफिसर्स, आपण कॅन्टोन्मेंट भागात आहोत, तर तिथे सगळे आर्मी इन्स्टिट्यूट आहेत. पुणे हे आर्मीचंही मोठं स्थान आहे. तर त्याच्यामधनं पण त्यांना त्यांचे आवर्जून स्टोरीज सांगतात की दिवाळीच्या नंतरच NDAचं अलुमनायचं मीटिंग होतं, गेट टुगेदर. अख्ख्या जगामधनं आले ते लोक. तर 3 कपल असे वयस्कर 80च्या पुढचे ते तिकडे आले, गल्लीत असं वेफरचा वास घेत आणि मी त्यांना वेफर टेस्ट करायला दिले. इतके खुश झाले. मिस्टर बुधानी, यू आर जस्ट लाईक युअर फादर, युअर क्वालिटी इज सेम अँड द टेस्ट इज मेंटेन सिन्स सो मेनी इयर्स. आम्ही 1955 पासून तुमचे वेफर खातोय. मी NDAमध्ये स्टुडंट होतो. त्यांनी वॉलेट पर्स उघडला आणि त्यांचा फोटो दाखवला की मी 1955 सालाचा स्टुडंट आहे NDAचा. गॉड ब्लेस यू माय सन. सगळे गिराईक आवर्जून आशीर्वाद देऊन जातात. कितीतरी आजी असतात, वयस्कर लोक असतात आणि लहान मुलांनासुद्धा ह्या मंदिराचं खूप आपुलकी आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की मुलांना वेफर चॉकलेट हे तर फार आवडती गोष्ट आहे. आईवडिलांबरोबर आले तर ते पहिलं हे घ्यायला धावले पाहिजे. ते पहिले मंदिराच्या दर्शनाला धावतात. काही लोक असे मुलांना हात धरतात, आपले उधर नाही जाणे काय, मला नाही सबको जाणे काय उधर. तर गिराईक इतक्या आनंदाने खुश होऊन आशीर्वाद का देतात, ते म्हणतात बुधानी जी आपने तो मंदिर बनाया बहुत अच्छी बात है, लेकिन हम तो आते चिप्स और चिवड़ा लेने के लिए, एक पंथ दो काज. हम तो चिप्स लेने आते हो बहाने से भगवान का, गुरु महाराज का दर्शन भी हो जाता है, और आप इतना मीठा बोल के इतना बढ़िया चिप्स खिलाते तो और भी खुशी बढ़ जाती है. तुम्ही आता ग्राहकाविषयी आठवणी सांगितल्या, परंतु पुणेकर हा चोखंदळ म्हणून समजला जातो, तर त्यांचे काय असे सजेशन आले का म्हणजे तुमच्या या वेपर्सविषयी? आहे ना. गिराईक हा नेहमीच खरा असतो. कस्टमर इज ऑलवेज राईट, जसं इंग्लिशमध्ये म्हण आहे. आमच्या आईवडिलांनी पण आम्हाला तेच शिकवलं आहे की काउंटरवर असताना गिरायकांनी काहीतरी सुचविलं आपल्याला, काय क्वालिटीबद्दल म्हणा, काय कशाबद्दल म्हणा. एक छोटंसं उदाहरण सांगतो पुणेकरांबद्दलचा. नेहमी आपले वजनाचे काटे असे देशी होते. वजन ठेवायचं, दुसरीकडे पुडा ठेवायचा आणि मग असं बघत ते वजन करायचं. नंतर आमच्या एका मित्राच्या परिवाराने, बाफना फॅमिलींनी, सानसुई वेईंग मशीन, त्यांनी इलेक्ट्रॉनिक काटा बनवला. तर त्याचे वडील म्हटले पहिले बुधानीमध्ये काटा ट्रायलला देऊ नये. म्हटलं ते सोनं तोलायला आम्हाला काय करायचं, एवढं डिजिटल बारीक माइंड ग्रॅम्स मिलीग्रॅम्समध्ये. अरे बुधानी साहब, डॅडी ने बोला पहिले आपके पास ट्रायल केली. आम्ही ठेवलं ट्रायलसाठी. पुणेकर गिराईक आले, अहो तुम्ही हे सोनं तोलायचं मशीन वेफरसाठी एवढं बारकाईने वजन करून देणार? म्हटलं सोन्यासारख्या गिरायकाला सोन्यासारखं पदार्थ द्यायला सोनं तोलायचीच मशीन पाहिजे. माल कमी जायला नको, जास्त गेला तर हरकत नाही, आणि सर्व्हिस लवकर मिळते. त्या काट्यामध्ये असं करा तसं करा, सगळे टाका काढा. हे तर नुसतं ठेवलं आणि गिरायकाला सुद्धा समोर दिसतं लगेच. वा 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 बुधानी, छान छान, व्हेरी गुड, अप्रतिम काम केलं आहे तुम्ही. तर गिरायकांचे खूप आशीर्वाद आहे आम्हाला. आणि प्रत्येक बिझनेसमध्ये गिरायकच हा आपला गुरु असतो. त्यांच्या फीडबॅकमुळे जे काय ते माहिती सांगतात, जे काय सुचवितात सुधारणा करायला, ते आम्ही करत गेलो. आणि ती क्वालिटी आणि टेस्ट मेंटेन केल्याबद्दल 3-3, 4-4 पिढ्यांपासून गिराईक येतात. आणि तेच आम्हाला खूप आनंद आहे. आणि खूप आम्ही भाग्यशाळी आहोत की देवाने आमची एक कर्मभूमी पुणे बनवली. गुरुमाऊलींना नेहमी वडील सांगायचे, ते म्हटले देवाने तुमची कर्मभूमी पुणे बनवलेली आहे. तर ज्याला ज्या व्यवसायात देवाने यश द्यावा
आणि त्यांच्या कृपेने ते जगभर नाम पसरावं आणि भारतीयांचा आणि भारतीय मिठाई फरसाण आणि सगळे खाद्यपदार्थांचं सगळीकडे नाव व्हावं हीच आमची शुभेच्छा आहे सगळ्यांना. आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये असं कोणी सेलिब्रिटी आलं आहे का किंवा त्यांनी असं खास करून वेपर्स मागवलं आहे का? सेलिब्रिटी तर भरपूर आलेत सगळ्या फील्डमधले, कारण की वेफर हा असा पदार्थ आहे, मग ते गव्हर्मेंट ऑफिसर असो, कुठलाही डिपार्टमेंटचा माणूस असो, राजकारणी असो, सेलिब्रिटी असो आणि फॉरेनर असो, सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. बर्थडे असो, पार्टी असो, सगळ्यांना आवडतं, लहान मुलापासून वयस्कर बाबांना पण. पण त्यातल्या त्यात असं कुठली आठवण आहे का की फिल्म इंडस्ट्रीमधला असं कोणी येऊन खास बुधानी वेपर्स खाल्लेत त्यांनी? भरपूर आहेत फिल्म इंडस्ट्रीमधले, पण ते तसे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नाही सांगता येत, पण त्यांना आमची वेफर खूप आवडतात. तर अमिताभ बच्चन आहेत म्हणा, बाकीचे पण भरपूर आहेत. तर एका फिल्म स्टारने तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फ्रंट पेजला फोटो आलता पुणे टाइम्समध्ये, नील नितीन मुकेश. हो, ते आम्हाला आश्चर्य वाटलं. मित्रांनी फोन केला, अरविंद आजचा पेपर बघितला का? म्हटलं का? अहो म्हटलं तुमचा इंटरव्ह्यू ते फिल्म स्टार देतो MG रोडवर बुधानी वेफर्स खाता खाता. म्हटलं आम्हाला कुठे माहीत आहे, आम्ही दुकानात होतो. मग लगेच पेपर उघडला आणि बघितलं. खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे आम्हाला न कळतासुद्धा लोकांची एवढी आपुलकी आहे. तसं तर भरपूर सेलिब्रिटीजनी आमच्या एअरलाईन्समध्ये म्हणा, एकदा आम्ही गावाला भुजला दर्शनाला चाललो होतो. वर्षातनं आमचा एक कार्यक्रम असतं कुळदेवीचं आणि कुळदेवताचं. तर ते फ्लाईटमध्ये बसलेलं असताना पूर्ण फॅमिली होती, आम्ही 15-20 लोक. तर ती एअर हॉस्टेस मस्त नावावरनं कळालं मिस बुधानी फॅमिली आहे. मिस्टर बुधानी, दिस month's the flight book what you see in your seat pocket that has history and description of Budhani Wafers business. वा, म्हटलं अरे बापरे. खरोखर त्या पुस्तकात ते आमचं वर्णन केलेलं होतं त्यांनी. आता आम्हालाही माहीत नाही, माहिती आता सगळीकडे फार सोपी आहे, गुगलवर आहे, यूट्यूबवर आहे, सगळीकडे आहे. तर ही लोकांची एक आपुलकी आणि प्रेम आहे. परदेशातले सुद्धा कस्टमर खूप असे आहेत अख्ख्या जगाभरात, अमेरिकेचे म्हणा, जर्मनीचे म्हणा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सगळीकडचे आहेत, इंग्लंडचे. एक तर कस्टमर आत्ताच क्रिसमसला येऊन गेलते, तर गिराईक त्यांना आम्ही ओळखतो, पार्थो म्हणून आहेत. त्यांना नेहमी गरम वेफर्स पाहिजे हातून, खायला दिली, लई खुश झाले ते. आणि शेजारचे कस्टमर पुणेकर होते, विचारलं यू लव्ह दिस बुधानी चिप्स? येस येस, मी 30 वर्षापासून बुधानी वेफर्स खातोय. एव्हरी क्रिसमस आय एम इन पुणे अँड इट्स माय कंपल्सरी विजिट फर्स्ट टू कम टू बुधानी. वा वा. ते जर्मन माणूस आहे. तसे परदेशात सुद्धा गुरुमाऊलींबरोबर खूप यात्रा केल्यानंतर तिथेही असंच खूप असा परिचय झालेला आहे. इटलीला जाताना गुरुमाऊली म्हटले की एक दिवस आहे, तुम्ही रोमला जाऊन या, तिकडचा तो हे पाहून या चर्च. ट्रेनमध्ये प्रवास करताना पाडवापासनं रोमपर्यंत समोरचे ग्रस्त बसलेले होते. आता आम्हाला सवय आहे रोज खायची वेफर, म्हणून आम्ही सोबत पॅकेट्स नेतोच आणि खात होतो आम्ही. आणि त्यांना राहवलं नाही. ते विचारले आय यू मिस्टर बुधानी? म्हटलं येस. हाऊ डू यू नो? नो, यू आर इटिंग बुधानी चिप्स. तो म्हटलं बट हाऊ डू यू नो बुधानी? ते म्हटले मी एक सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक आहे, आणि मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 3 वर्ष रिसर्चला राहिलेलो होतो. आणि आठवड्यातून एकदा तरी माझी व्हिजिट ते तुमच्या बोळातल्या जुन्या दुकानात जिथे गरम वेफर बनतात आणि वेफरचा सुवास येतो तिथे मी आवर्जून यायचो. तर ते म्हटले तुम्ही कसे? म्हटलं आमच्या नवीन फॅक्टरीसाठी मशिनरीची व्हिजिट आली, आता आम्ही तिकडे चाललो आहे हे व्हॅटिकनला बेसिलिकाचं दर्शन घ्यायला. ते म्हटले वी विल प्रे टू जीसस क्राइस्ट गॉड दॅट यू पुट मोर फॅक्टरीज इन आवर कंट्री ऑल्सो, वी मिस युअर बुधानी वेफर्स हिअर. तसं खूप लोकांचे अमेरिकेत सुद्धा जाताना बामा क्रूजवरचे जे कॅप्टन होते ते पुणेकर होते, आणि त्यांना माहीत पडलं की गुरुमाऊली आणि त्यांचे फॅमिली बुधानी सगळे आपल्या क्रूजवर आहेत 4 दिवसाच्या क्रूजला अमेरिकेत. तर लई खुश झाले. पहिला वेलकम जेवण आणि डिनर सगळे त्यांच्याबरोबर असतं आपलं, म्हणजे एकमेकांची सगळ्यांची ओळख होते. गेट टुगेदर. तर त्यांनी अनाऊन्स केलं आवर्जून क व्हेरी फेमस ब्रँड ऑफ बुधानी वेफर्स, दे आर ट्रॅव्हलिंग विथ गुरुमा ऑन युअर शिप and we are very lucky to we welcome them
अँड दे आर व्हेरी फेमस फॉर द पोटॅटो चिप्स, बुधानी वेफर्स. त्या शिपवर आमची काय ओळख आणि ते काय गुरु माऊलींनी जादू केली तर ते कॅप्टनशिप आणि 4 दिवस मग आम्हाला एकदम रॉयल ट्रीटमेंट. मग जे कोणी त्यांचे महत्त्वाचे होते त्यांनाही वेफरचे पॅकेट दिले टेस्ट करायला. येस येस, इट इज रिअली लवली मिस्टर बुधानी. तर त्यांचा आशीर्वाद आहे. चांगलं चोख पदार्थ द्यायचं आहे आपलं कर्तव्य आणि हेल्दी प्रोडक्ट्स फार महत्त्वाची गोष्ट आजच्या काळात, कारण सगळे हेल्थ कॉन्शियस झाले. यंगस्टर वगैरे विचारतात मला दुकानात असताना, मिस्टर बुधानी यू मस्ट नॉट बी इटिंग युअर चिप्स, तुम्ही तुमचे वेफर खात नसाल, एवढं हेल्थ मेंटेन केलेली आहे. म्हटलं आय एम इटिंग सिन्स आय वॉज बॉर्न, माझ्या जन्मापासून मी जसं समजदार झालो तेव्हापासून वेफर खातोय, रोज खातोय. अँड त्यांना म्हटलं हेल्दी प्रोडक्ट आहे, ते लई खुश व्हायचे ते. तर आपलं हे कर्तव्य आहे. गिराईक हे आपलं देव आहे. आणि तुमचं जे तुळशीबाग व्यापारी कट्ट्यांनी हे जे केलं आहे कार्यक्रम, खूप आनंदाची गोष्ट आहे मलासुद्धा. असंच स्वास्थ्याबद्दलसुद्धा आपण प्रचार महत्त्वाचं ठेवलं पाहिजे. चांगलं पदार्थ तर देणारच आपण, पण प्रत्येकाने आपलं स्वास्थ्य मेंटेन करायला योगा, प्राणायाम, आणि योगामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिकसुद्धा माणूस स्वस्थ होतो. तसं मी सगळीकडे गेल्यावर हेल्थ विषयांवर की काही कार्यक्रम असतात जिथे दिव्यांग मुलं असतात, मुलं मुली असतात, तिथेही त्यांनाही कार्यक्रमाला बोलवले. मला कुमार साहेबांनी सुद्धा, देव गुरु माऊलींच्या कृपेने आपल्यासारखे चांगले लोक आम्हाला त्या त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतात. तसंच एक संस्था जी आहे ती जन्मापासून HIV आणि पॉझिटिव्ह HIV आणि कॅन्सर मुलं मुली असतात, त्यांच्याही कार्यक्रमात आवर्जून बोलवलेलं आहे. तिथेही त्यांच्याबरोबर त्यांनाही वेफर्स दिले आणि खूप आनंद केला. तर मनुष्य जन्माला आलो आहे आपण, तर हे कर्तव्य सर्वप्रथम आहे की मनुष्यासाठी, देशासाठी, जगासाठी, प्राण्यांसाठी आणि ह्या स्वर्गसारखं जे पृथ्वी आहे सृष्टीसाठी आपण काय काय करू शकतो ते करत राहायचं. कॉलेजात असताना मी NCC एअरविंगमध्ये होतो, पायलट व्हायची खूप हौस होती. ॲथलेटिक्समध्ये होतो, खो खोच्या टीमला होतो, माउंटेनिअरिंग क्लबला होतो, WWFला. तर कॉलेजमध्ये लेक्चर देताना स्टुडंट्स विचारायचे, मिस्टर बुधानी तुम्ही तुमचं दिवस कसं प्लॅन करताय? म्हटलं मी माझा दिवस प्लॅन करत नाही, माझे गुरु माऊली आणि माझा देव बाप्पा ते माझा दिवस प्लॅन करतात. त्यांनी जे आयुष्यात आणि ज्या ज्या दिवशी जे मला संधी देत राहिले ते मी माझं कर्तव्य म्हणून आनंदाने करत राहतो आणि लोकांनाही शिकवतो. असे खूप यूथ ऑर्गनायझेशन्स माझ्याबरोबर जोडलेले आहेत. ते इतके मोटिवेट झालेत की ते खेडेगावात जाऊन साफसफाई, स्वच्छतेचं कार्यक्रम करतात, NSSच्या मार्फत, NCCच्या मार्फत. आणि आम्ही भुजकच आमचं बॉर्डरला आहे, तरी आम्ही त्या जवानांनासुद्धा जाऊन बॉर्डरवर जाऊन त्यांना हे पदार्थ आणि भेटून आलेलो आहे की जे आपलं फॅमिलीला सोडून देशाचे संरक्षण आणि आपल्या जनतेच्या संरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य तिकडे लावलेलं त्यांनी जीवापार. तर आजच्या परिस्थितीतसुद्धा आपण बघतोय, तर आपण गणपती बाप्पा आणि प्रार्थना करतो की सगळे आपल्या आर्मी, नेव्ही फोर्सचे, एअरफोर्सचे जे जवान त्या त्या कार्यक्रमाला ते सेवेला लागलेलं आहे संरक्षणासाठी, त्यांच्यासाठी त्यांचा देव त्यांची रक्षा करावी. आर्मी ऑफिसरचे पण एक किस्सा थोडक्यात सांगून टाकतो लगेच, की एक आर्मी ऑफिसर असेच सकाळच्या बारी 10:30-11च्या सुमारास आले, वेफर वगैरे घेतली. तर वडिलांची सवय होती अशीच बोलायची गिरायकांशी, आपुलकी म्हणून. हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे की गिरायकाशी नातं फक्त गिरायकाचं नाही आहे, इट्स लाईक अ फॅमिली, परिवारासारखं आहे. म्हणून आज 3-3, 4-4 पिढ्यांपासून गिराईक आवर्जून येतात, सांगतात एकमेकाला. आणि दॅट इज कॉल्ड माउथ टू माउथ पब्लिसिटी. आमची ॲडव्हर्टाईज तुम्ही बघाल कुठेही दिसणार नाही, पण ती जगभर लोकांच्या क्वालिटीमुळे, टेस्टमुळे आणि ते आपण प्रेम दाखवल्यामुळे ते पसरलेलं आहे. तर ते आर्मी ऑफिसरनी घेतलं आणि वडिलांनी विचारलं. तर तेव्हा कारगिल लढाई चालू होती. तर ते म्हटले, बुधानी सर हमारी पोस्टिंग बॉर्डर पे है कारगिल में, वहाँ जा रहे हैं, तो फैमिली के लिए सोचा सब चिप्स चिवड़ा लेके दे देंगे बच्चों के लिए, अभी जा रहे हैं, अगर जिंदा रहे तो ज़रूर मिलेंगे, नहीं तो शहीद हो जाएंगे. तर वडिलांच्या तोंडातून लगेच शब्द निघाला. ते म्हटले, गुरु महाराज के आशीर्वाद से सर आप जीत के आएंगे और ज़रूर आएंगे. थैंक यू मिस्टर बुधानी फॉर योर गुड विशेस, थँक्यू. आणि ते निघून गेले. मग ते गेले तिकडे लढाईला, आपण लढाई जिंकलो आणि परत आले. आल्या एअरपोर्टवरनं उतरल्यावर ते युनिफॉर्ममध्ये होते.
जीप सरळ त्यांनी MG रोडला आणली आणि मेन स्ट्रीटवरनं त्या बोळात मंदिरापर्यंत ते नाचत आले. लोकांना वाटलं की हे आर्मी ऑफिसर वेळा झाला की काय, असं नाचत सुटला आहे मंदिराप्रती. आला, वडिलांना म्हटलं पहिले हमको चलो दर्शन करावं अंदर. मग वडिलांनी मला सांगितलं घेऊन जा त्यांना, दर्शन करावं. दर्शन घेतलं त्यांनी आणि खूप नमन केलं गुरु महाराजांना आणि प्रार्थना केली की खरोखर आम्ही जिंकलो आहे आणि आयुष्य नवीन मिळालं आहे आम्हाला. आणि त्यांनी मग त्यांचा अनुभव सांगितला की लढाई चालू असताना फायरिंग चालू होती, एक बुलेट कुठे टच झालं नाही मला, असं एक अख्खं रक्षा कवच होतं माझ्या भोवती. आणि तेव्हा तुमचे गुरु महाराजांचा चेहरा माझ्या समोर येत होता आणि त्यांनीच माझी रक्षा केली. आणि त्याच क्षणाला मी निर्णय घेतला की जसं पुण्याला पोचेल मी पहिले गुरु माऊलींचं दर्शन घेणार आणि मग घरी जाणार. वा. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं किती प्राधान्य आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु होते, तसं प्रत्येक आयुष्यात गुरुचं असणं फार महत्त्व आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जे कोणी तुमच्या आयुष्यात येतं आहे ते आपला गुरु आहे. जसं शाळेतला आमचा वॉचमॅन असो किंवा पिऊन असो, शिपाई असो, प्रिन्सिपल असो किंवा टीचर प्रोफेसर असो, ते आज इतके आवर्जून आठवण करून सांगतात की बुधानी तुम्ही एकमेव असे स्टुडंट आज की आजसुद्धा इतके वर्ष झाले कॉलेज शाळा सोडून तुम्हाला, तरी कुठेही पाहिलं तर लगेच तुम्ही उभे राहून नमस्कार करतात, रिस्पेक्ट देतात, विचारपूस करतात फॅमिलीची. म्हटलं प्रत्येकाकडनं आयुष्यात मला शिकायला मिळालेलं आहे, संस्कार मिळालेले आहेत. म्हणून मी माझ्या नेहमी लेक्चरमध्ये सुद्धा सांगतो की आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहायचं आहे आणि जे काही अनुभव आयुष्यात देवाने दिलं आहे आपल्याला तो सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. आणि आपल्या भारतीय युवा पिढींना खूप प्रोत्साहित करायचं आहे. आणि शिक्षणाला आणि मुलींनासुद्धा जगभर आमचे समाज, आम्ही कच्छी लोहाणा समाजचे आहोत आणि रघुवंशी युवा संघ स्थापना केली 94 साली. तेव्हा ते म्हटले की तुम्ही कॉलेजसाठी एवढं केलं MBA, आता समाजाच्या युवासाठी करा, त्यांना मार्गदर्शन करा. नेहमी काय असायचं कार्यक्रम आपल्या समाजाचे असतात, आपलं रामनवमी म्हणा, पारायण म्हणा, काही उत्सव असतात, तर तेव्हा वयस्कर लोक सगळे काम करतात, स्वयंपाकाचं वाढायला सगळे, आणि युवा पिढी सगळे हिरो स्टाईलमध्ये शायनिंग. तर युवा संघ उभं केल्यानंतर कित्येक गोष्टीत परिवर्तन आला आणि ती पिढ्यांदर पिढी चालत राहणार अशी पिढी संस्कार. तर ते आता कुठल्याही समाजाचे कार्यक्रम असो, धार्मिक उत्सव असो किंवा शैक्षणिक किंवा मेडिकल कॅम्प असो, सगळे यंगस्टर काम करतात. चप्पल स्टँडपासून ते उष्टे पत्रावळीसुद्धा उचलायला आणि झाडू मारायला तयार असतात. आता मी हे कुणाला सांगितलं किंवा शिकवलं नाही आहे, त्यांना म्हटलं की आपल्याला समाजाची गरज नाही आहे, पण समाजाला आपली गरज आहे. आपण हे कर्तव्य आपलं विसरायला नाही पाहिजे. हे आपलं देशासाठी, जगासाठी जे करायचं आहे ते. म्हणून ब्रिटिश काउन्सिलवर सुद्धा मी वर्ल्ड लेवलवर सुद्धा एका कमिटीवर राहिलो आहे आणि फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुद्धा कमिटीवर होतो. आणि जेव्हा परदेशातले सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर दिल्लीला भारतात आले होते तेव्हा मला आवर्जून निमंत्रण होतं आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मला जायचा योग आला. आणि योग कसा की देवानी गुरुमाऊलीने अशी संधी आणून दिली की ते प्राईम मिनिस्टरांशी बोलायची संधी मिळाली. नाही तर प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी किती असते, आणि आता काय टाटा बिर्ला अंबानी आपण नाही आहे, बुधानी आहे. पण मनाची एक इच्छा आणि त्यांचा आशीर्वाद, मनुष्य यत्न ईश्वर कृपा, आपण जे प्रयत्नशील राहिलो तर काही अशक्य नाही आहे. जेव्हा मी म्हटलं की पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंट केलं तेव्हा ते फायनान्स मिनिस्टरांनी मला प्रश्न विचारला की तुमचं क्वालिफिकेशन आणि व्हॉट इज द पोस्ट ऑफ युअर ऑन द कमिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. आय सेड आय एम अ सिटिझन, मी नागरिक आहे आणि मी सुद्धा दुसऱ्या व्यापाऱ्यांचा ग्राहक आहे आणि तो माझा कर्तव्य म्हणून मी हे रिप्रेझेंटेशन करतो. तुमच्याशी तर खूप चांगला संवाद झाला आपला, परंतु तुमचा या संवाद आणि तुमच्या ज्या गोष्टी ऐकण्यासाठी इथं या कट्ट्यावरती स्वतः चितळे साहेब आज इथं आलेले आहेत. पुनावगेशचे किशोरजी सरपतदार आहेत, आमच्या डागा ब्रदर्सचे किशोरबाई आहेत, केअरटेकरचे कुमार शिंदे आहेत. तर मला असं वाटतं की आपण 1-2 प्रश्न त्यांच्याशी घेऊयात. माझी आपल्या सगळ्या उपस्थितांना विनंती आहे, आपल्याला जर काही बुधानी साहेबांशी संवाद साधायचा असेल तर आपण साधावा. बुधानी फॅमिली
आणि आमचा जवळजवळ 60-65 वर्षाचा संबंध आहे. अजूनही आम्ही त्यांचे वेफर्स आमच्या दुकानात विकतो आहे. आम्ही स्वतःचं वेफर्स मॅन्युफॅक्चरिंग अजून चालू केलेलं नाही, कारण बुधाने आणि आम्ही एकच समजतो आम्ही. दुसरी गोष्ट, माझे वडील राजाभाऊ, नंतर सुरेंद्र शेठ गाडवे, बाबूलालजी टाटा आणि अरविंद बुधाने यांनी त्या काळी मिठाई असोसिएशनमध्ये खूप काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कामासाठी खरोखरीच दिल्लीवरनं ह्या सगळ्या आमच्या पुण्यातल्या टीमला बोलवणं यायचं. हे चौघही जायचे, तिथे रिप्रेझेंट करायचे आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न मिठाई इंडस्ट्रीचे सोपे झालेले आहेत. आता ऑल इंडिया FSNM जी नॅशनल मिठाई असोसिएशन निर्माण झालेली आहे, त्याचे तेही बॉडी मेंबर आहेत, मीही आहे. तिथे खूप काम होतं, पण तरी हल्दीरामचे मनोहरलाल जे असतील किंवा श्यामसुंदरजी बिकानेरवाले असतील, ते म्हणतात तुम्ही जेव्हा पूर्वी येत होतात तेव्हा जेवढी पटकन कामं व्हायची, तेव्हा आपली असोसिएशन मोठी झाली आहे, पण कामं पटकन होत नाही. म्हणजे तेव्हा काहीतरी वेगळा अप्रोच होता या लोकांचा, त्यामुळे कामं पटापट होत होती आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने चांगले नियम बदल किंवा नवीन नियम येत होते. ह्यांचं खूप त्या दृष्टीने महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्रीसाठी अरविंदजींचं. त्यांना माझा एक प्रश्न आहे की आता पुढचे चॅलेंजेस आपल्या इंडस्ट्रीला काय असतील? वेफर इंडस्ट्रीला काय, मिठाई इंडस्ट्रीला काय आणि फरसाण इंडस्ट्रीला? आता पुढची वर्ष, पुढचं फ्युचर या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे? या इंडस्ट्रीला आपण जगभर तुम्ही तर पोचवलंच आहे प्रोडक्ट, लक्ष्मीनारायण भाकरवडी, तुमचे चितळ्यांची वगैरे सगळे. तर चॅलेंजेस म्हटलं तर सर्वात मोठं एक आपण मनात गाठ मारून घ्यायला पाहिजे, हट्ट धरला पाहिजे की मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशन किंवा जॉईंट व्हेंचर करायचं नाही. दिल्लीवाल्यांना खूप अनुभव असे झालेले आहेत आणि आपल्या ब्रँड आणि आपलं प्रोडक्टचं वैशिष्ट्य जाळून कसं आपण जास्त चांगलं करून आणि जगभर जे स्टँडर्ड्स आहेत त्यांच्या ज्या प्रोडक्ट्सला की ज्याच्यामुळे त्यांना ते प्रोडक्ट्स आपल्यापेक्षा चांगले किंवा हे वाटतात, खावेसे वाटतात. आता त्या लेवलला आणि त्या स्टँडर्डला आपण आलेलोच आहेत. आपल्या जगातले फूड टेस्टिंग लॅबॉरेटरीज, रिसर्च इन्स्टिट्यूट, आता नुकतंच आपण लवकरात लवकर दिल्लीत अख्खा मिठाई फेडरेशनच्या मार्फत जमीन वगैरे अलॉट झालेली आहे. एक मिठाई फरसाणचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवतोय, कॉलेज बनवतोय की जे आपलं ट्रेडिशनल हे पदार्थ आहे ज्याला आपण कारिगर मार्फतच बनवू शकतो. ऑटोमेशन तर आता पुष्कळ गोष्टीत आलेलं आहे, मिठाईमध्ये पण आलं आहे, फरसाण वेफरमध्ये तर आहेच पूर्वीपासून, पण ते पुढच्या लोकांना कसं काय, जसं पुण्यामध्ये आपलं फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट आहे, ते केटरिंग आणि हॉटेल आणि रेस्टॉरंटचे फूडचा ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूट आहे, प्रॉपर गव्हर्मेंट युनिव्हर्सिटी अप्रूव्ड कोर्स आहे. तसंच आपण मिठाई नमकीन हे आपलं पारिवारिक आणि ट्रेडिशनल जे पदार्थ आहे ते हेल्थ ओरिएंटेड आहे. आपण जे मिठाईवर वरक वापरतो चांदीचं, त्याचा फायदा नुसता त्याचा शो नाही आहे, त्याचा हेल्थ म्हणजे आपल्या शरीराला, त्याचा मेंदूला चांदीचा फायदा होतोय. त्या निमित्ताने ते पोटात कसं जावं म्हणून हे मिठाईवर लावलं जातं. शुद्ध तुपातले मिठाई का खातो आपण? डॉक्टर आता अभ्यास करून, रिसर्च करून त्यांना लक्षात येत चाललेलं आहे. जसं रघुनाथराव चितळे जेव्हा केव्हा मीटिंगला चितळे सदनला घरी तिथेच राहायला, दुपारी जेवल्याशिवाय ते सोडत नव्हते आणि पुरणपोळीवर शुद्ध तूप वहिनी टाकूनच द्यायचे खायला. राजाभाऊंच्या घरी गेलं तरी आईसाहेब तसे जेवल्याशिवाय सोडायचे नाही. तर ते नेहमी म्हणायचे राजाभाऊ चितळे की तूप थोडं तरी घ्यायला पाहिजे, जे लुब्रिकेशन आपल्या शरीराला मिळतं आहे. आपल्या पूर्वीचे जे संत महात्मा किंवा जे ऋषीमुनी झाले त्यांनी हे जे वैशिष्ट्य, ज्याचा आता आपला खाज्याचं पण जे आता हे काढलंय, इतिहास काढलंय, ते मौर्य डायनेस्टीपासून ते मिठाई ओळखली जाते कार्यक्रमात आणि प्रत्येक आनंदाच्या गोष्टीत. म्हणजे चॉकलेट, बिस्किट, हे कुकीज वगैरे तर खूप नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्याने बाकीचे जे काही त्रास होऊ शकतात ते मिठाई आणि याच्याने होत नाही. ते जे चुकीचं डोक्यात आहे लोकांच्या, युवा पिढींना सगळे काय परदेशात जे आहे तेच खरं आहे असंच वाटतंय. तर कस्टमर फॉरेनचे येतात आमच्याकडे, ते म्हणतात इट इज मच हेल्दियर अँड गुड दॅन इटिंग बर्गर, पिझ्झा अँड ऑल दीज थिंग्स. तर ह्याच्यासाठी आपला प्रयत्न हेच राहायला पाहिजे की युवा पिढींना ज्या पद्धतीने समजवता येईल, त्यांचं मार्गदर्शन करता येईल, त्यांना त्यातलं माहिती कळवण्यात महत्त्व कळवता येईल, ते कळवल्यावर
आता जिथे जिथे माझं टी व्हीवर सुद्धा लाईव्ह इंटरव्ह्यू झालेत, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, पुष्कळदा म्हणतात की पुढची पिढी ह्या व्यवसायात करायला तयार नाही आहे. सरकारचे नियम एवढे आहे, एवढे लायसन्सेस आहे, एवढे त्रास आहेत. पण आता त्यासाठीच हे फेडरेशन काम करतं आणि कायदे सोयीस्कर आणि परत बिझनेस वाढवायला आता तेवढे लोक कारिगर मिळणं खूप अवघड होत चाललं आहे. म्हणून हे इन्स्टिट्यूट उभं करायचं आहे की जिथे त्यांना ते नवीन पिढी पण त्याच्यात तयार होईल. तर तसंच ऑटोमेशन आणि मशिनरी डेव्हलपमेंट झाले आपल्या भारतीय पदार्थांसाठी, तेही श्रेय जातं चितळे फॅमिलीला सुद्धा. कारण की त्यांनी जे ट्रेडिशनल मिठाई, फरसाण, भाकरवडीसाठीचं जे डेव्हलपमेंट आणलं आणि ते फक्त स्वतःपुरतं नाही ठेवलं, ते जगभर आणि सगळ्यांना त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यामुळे आज ह्या व्यवसायाला इतकी वाव आलेली आहे आणि आपले चांगले हेल्दी प्रोडक्ट्स सगळ्या मानवतेसाठी जगभर प्रसिद्ध झालेले आहेत. सर नमस्ते. नमस्ते. गुरुमाऊली. मी अशोक जाधव. मी हॉटेल व्यावसायिकमध्ये आहे. 32 वर्ष मी हॉटेल व्यवसाय करतो आहे. सर तुम्ही वेफरच्या बिझनेसमध्ये खूप माहीर आहात. चितळे काय, तुम्ही काय. पण तुम्हाला जेवढा बटाटा रोज लागतो तो बटाटा तुम्ही चॉईस कसा करता? आणि जेव्हा तुम्ही टनानी बटाटा येतो तेव्हा लेबरच्या हातून तो बटाट्याचं पोतं आपटलं जातं, त्यातला स्क्रॅप बटाटा होतो. त्या बटाट्यात तुम्ही करता काय? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, जाहिरात युग आहे. आज वेफरची कुठेही तुमची बुधानी जाहिरात नाही. आज खूप खूप इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चितळे सरांसारखे किंवा गाडगिळीसारखे किंवा माधुरी दीक्षित आणतात, अमिताभ जे बच्चनला बोलवतात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण सुद्धा त्या लेवलला जाऊन जाहिरात करावी आणि अजून बिझनेसची वाढ करावी? आणि तिसरा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही 1985 साली कॉम्प्युटर युगामध्ये आला, कॉम्प्युटर तुम्ही डेव्हलप केलं. तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्या घरच्यांचा बिझनेस वेगळा असावा नाही? त्या काही कॉम्प्युटरला बघायला मिळायचं नाही, त्याला एक डोर असायचा आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये खूप मोठं अंतर असायचं. तर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण कॉम्प्युटरचा बिझनेस वाढवा आणि साता समुद्र पलीकडे जावं? जसं वेफर्स आज गेले तसं त्या बिझनेसमध्ये आपण काय क्रांती करावी असं नाही वाटलं का? सर्वात प्रथम प्रश्न तुमचा बटाट्याबद्दल आणि त्याच्यावरचं एक छोटंसं जोक सांगतो. ऑर्नेला शाळेमध्ये असताना प्रिन्सिपल फादर फन्सेका त्यांनी माझा टेस्ट घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन, शाळेतल्या पूर्ण इतिहासात मी एकमेव स्टुडंट ज्याचं प्रिन्सिपलनं. माझा ॲडमिशन विन्सन्सला झालेलं असताना घरात कोणाला इंग्रजी येत नव्हतं. पोस्ट कार्डावर आलं, युअर सन अरविंद हॅज बीन सिलेक्टेड, कम अँड पे द फीज. तर आता इंग्लिश कोणाला येत नाही, ते काश्मीरवाल्याला विचारलं. ते म्हटलं 10 तारीख को स्कूल खुलेगा जब भी जाने का है. घेऊन गेले. ते फादर रागावले. काकांना म्हटलं व्हॉट इज दिस, वी सेंड यू 2 रिमाइंडर्स, 2 तुम्हाला पत्र पाठवले, तुम्ही आले नाही, पैसे नाही भरले, सीट गेली. तर म्हटलं हमको आता नहीं है सर, उस पर लिखा है 10 जून इसलिए हम आ गए. नहीं पहले फीस भरना चाहिए था. अभी क्या करेंगे, इसका साल बिगड़ जाएगा. बोले ठीक है, ही इज अ स्मार्ट बॉय, उसको लेके जाओ ऑर्नेलाज में. तिकडे गेल्यावर तर शाळा तर सुरू झालेली होती, तिकडेही गडबड झाली इंग्लिश पुढे. फादर फन्सेकांनी मला बसवलं, त्यांना काकांना म्हटलं उसको लेके आओ इधर. इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी काय माझं नाव ठेवलं माहीत आहे का, यू लुक लाईक अ स्वीट पटेटो, तू बटाट्यासारखा दिसतोय. आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांचा 90वा वाढदिवस शाळेत साजरा केला. अख्ख्या शाळेला वेफर, डोळ्यात अश्रू आले त्यांचा. ते म्हटले बुधानी तू एकमेव माझा स्टुडंट असा आहे की ज्यांनी माझा वाढदिवस, अख्ख्या शाळेत 90वा वाढदिवस इतका आनंदाने साजरा केला. आणि त्यांची जी मनातली इच्छा होती, तर शाळेच्या कॅम्पसमध्ये सुद्धा आर्ट, सायन्स, कॉमर्सचं 12वीपर्यंतचं ज्युनियर कॉलेज फादर फन्सेकाच्या नावाने सुरू केलं आपण. तर बटाटा सिलेक्ट करताना महत्त्वाचं टेस्ट एकच असतं की, कारण पूर्वी कसं असायचं, आमचे काका वडील, मी मंडईला पण जायचो, 50 पैसे किलो बटाटा असायचा. तळेगाव म्हणजे अख्ख्या भारतातला सर्व बेस्ट बटाटा वेफरसाठीचा आपल्या महाराष्ट्रातला. आणि आपण खूप भारतात भाग्यशाळी आहोत की प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रांतातली आपल्याला ताजी मिळते. परदेशातले जसं ते उदाहरण सांगितलं तुम्हाला, ते मायक्रोसॉफ्टच्या साहेबांनी का आयुष्यात कधी गरम वेफर खाल्ली नाही, गरम भाकरवडी खाल्ली नाही. आपण घरात 3दा जेवण गरम खातोय आणि पुन्हा गेस्ट हाऊसला आलो तरी गरम गरम सर्व करतात ते. तर बटाट्याला सिलेक्ट करताना अख्खा भारताचं रिसर्च इन्स्टिट्यूट कुफरीला इंदिरा गांधींनी सुरू केलेलं. आणि ते रिसर्च करताना आता प्रत्येक गोष्टीत आपण बघतो शेतकऱ्यांना जास्त उपजावा म्हणून फर्टिलायझर वापरतात, सीड्स क्रॉस ब्रीड करतात असं. तर ते ओरिजिनल सीड बटाट्याचं गेलं
ज्याला ज्योती बटाटा किंवा कुफरी म्हणायचो आपण, ते गेला. आता नवीन नवीन डेव्हलप झालेले जे बियाणं असतात बटाट्याचे, ते आम्हाला विचारावं लागतं की हे कुठलं बियाणं आहे, मग त्याचं टेस्टिंग. आणि सर्वात टेस्ट आपण त्याचं चिप्स बनवून बघतो. जसं आई वडील त्या काळात हाताने करून ट्रायल घ्यायचे, तेव्हा तर कुठल्याही बटाट्याची वेपर व्हायची. पण सध्याच्या काळात कुठलाही बटाटा चालत नाही. आणि जसं माणसांमध्ये सगळे परिवर्तन आणि जीवनशैली बदलल्यामुळे शुगर येते, ब्लड शुगर ज्याला म्हणतो आपण, डायबिटीस, तसं बटाट्यालाही शुगर झालेली आहे. तर ते झालेले बटाट्याची वेफर अशी लालपट होते, म्हणजे आपल्याला वाटतं ती जळाली वगैरे, जास्त कडक झालं तेल, ताप, टेम्परेचर. तर ती आम्ही काळजी घेऊ लागते. तरी कधी कधी सीझनला खूप अवघड असतं क्वालिटी तशी, मग तेवढं ते ग्रेडिंग करावं लागतं. आणि दुसरं आपण म्हणालात की बटाट्याची पिशवी आपटली जाते, तर तो डॅमेज होतो. आता मटेरियल हँडलिंगचे एवढे सोयीस्कर मशिनरी सिस्टम झालेले आहेत, तर त्याच्यामुळे तो कमीत कमीत नाश होतो त्याचा. जसं आमच्याकडे सुद्धा बटाटा आलेला, आता आमचा प्लांट बेसमेंटमध्ये, जगामध्ये कुठेच बघायला नाही मिळणार. हल्दीराम सेठ जेव्हा अवॉर्ड देताना ते म्हटले, आय विल गिव्ह बुधानी अवॉर्ड फॉर दिस. राजाभाऊंचे आशीर्वाद ते स्वतः बघायला आलते आई साहेबांबरोबर. अहो म्हटलं, अरविंद इकडे काय, तू एखादा शेड घे गुलटेकडीला, तेव्हा स्वस्त होतं. अहो म्हटलं, इन्व्हेस्टमेंट करायला एवढे पैसे नाही सर, नवीन शेड हाय जागेतच करूया. आणि जेव्हा ते मशिनरीचं फायनल करायला घेतलं आणि ड्रॉइंग पाठवली त्या कंपनीला, ते म्हणतात ना फॅक्टरीचं लेआउट पाठवलं, त्यांनी लगेच नाकार लिहिलं मेलवर, वी कॅनॉट गिव्ह यू मशिनरी, दिस इज नॉट अ फॅक्टरी. ते म्हटले, तुमचं बिल्डिंग आहे, त्याच्या खाली मशीन कशी जाणार. गुरुमाऊलींना सांगितलं, म्हटलं ठीक आहे, त्यांना सांगा की तुमची मशिनरीचं लेआउट पाठवा, कुठे अडचण येते ते आम्ही स्टडी करू. त्यांनी पाहिलं, त्यातलं 4 मशीनची उंची जास्त, म्हणजे ऑटोमेशनमध्ये कसं असतं, प्रत्येक गोष्ट मशीन हँडल करते, पिलर, स्लायसर, कन्व्हेअर बेल्ट्स असतात, आणि त्याचं ते मेंटेन करावी लागते. ते गुरुमाऊलींनी ड्रॉइंग सगळे बघितली. ते म्हटले, यातले हे 3 मशीनची हाईट खूप आहे, आणि ते फक्त त्याचे पाय उंच आहे त्याला मॅच करायला, ते फिडिंगला. तर त्याचे पाय ते त्यांना सांगा कट करून टाका, इकडे आल्यावर आम्ही त्याला वेल्डिंग करून जोडून टाकू. ते मेलमध्ये लिहिलं मी आणि फोनवर बोललो त्यांच्याशी. ते शॉक झाले. इज युअर गुरु महाराज ए टेक्निकल इंजिनियर, शी आहेत ते तज्ज्ञ आहेत का. तर त्यांनी जे सजेस्ट केलं, आता शक्य आहे, आम्ही ऑर्डर घेतोय तुमची, पाठवतो मशिनरी. म्हणजे प्रत्येक गोष्टीत गुरुमाऊलींनी इतका आशीर्वाद दिला आपल्याला. आणि परीक्षा तर खूप होते, बोलताना आपण म्हणतो, पण आशीर्वादाबरोबर मनुष्य यत्न, प्रयत्न, कुठल्याही कष्टाला माघार न घेता. जसं चितळे फॅमिलींकडनं पण तेच आम्ही शिकलोय की त्यांचे पण कडायांवर पहिले बाकरवडी व्हायची आणि ठराविकच द्यायचं. तर ते सगळे आपण आयुष्यात स्टाफसाठीचं कसलं चांगलं सोयीस्कर काम होईल, हायजिनिक, हेल्दी, क्लीन, तर तसं त्यांनी ते पाठवलं मशिनरी. तर तिकडे आता बटाटा आत जायला तिकडे गाडी नाही, रस्ता एवढा मोठा नाही, ट्रक जाणार नाही. तर आता लहानपणी आपण खेळून खेळून जे काही शिकलो तेही आयुष्यात त्याचा उपयोग होतो. घसरकुंडीवर खेळतो गार्डनमध्ये, तशी आम्ही बटाट्यासाठी घसरकुंडी बनवली. तिकडे एक छोटीशी अशी खिडकी केली आणि तो बारदान पोता तिकडे टाकतो. तिकडे लँड झाला की दुसरा आम्हाला उचलून थप्पी लावतो. म्हणजे बटाटा तो डॅमेज क्वचितच होतो, आता एवढा होत नाही. तिसरा तुमचा प्रश्न होता, हां, जाहिरात. पूर्वीपासून व्यवसाय जसं जसं वाढत गेलं, खूप लोकांचा अप्रोच असायचा, प्रेस रिपोर्टर्स यायचे. जेव्हा लेस फॅक्टरी झाली रांजणगावला, तर प्रेस रिपोर्टर आले, मिस्टर बुधानी, व्हॉट डू यू थिंक नाव, सच अ मल्टीनॅशनल कंपनी फ्रीटोले इज पुटिंग अप अ फॅक्टरी. म्हटलं, देवाने प्रत्येकाला आपापलं नशीब दिलेलं आहे, नशिबाचं कुणी घेऊ जाऊ शकत नाही. ज्याला जी क्वालिटी आणि टेस्ट खायची आहे तो येणारच. कॉम्पिटिशन ह्या प्रत्येक व्यवसायात फार महत्त्वाचा आणि गरजेचा आहे, की ज्याच्यामुळे माणसाला व्यवसाय करताना सुद्धा सतर्क राहावं लागतं आणि नाविन्य काय आणायचं आहे, इम्प्रूव्हमेंट काय करायचे, कसलं चांगलं देता येईल ते शिकायला मिळतं आपल्याला. कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन इज ऑलवेज गुड. आता तेव्हा जे गुरुमाऊलींनी शिकवलं आहे मानव सेवा, तर वडिलांनी शिकवलं की ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी तर आजच्या मार्फत जगामध्ये गरजेचं आहे. तेव्हाच्या टाईमाला नव्हतं एवढं, पण आजच्या प्रत्येक माणसापर्यंत पोचायला सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, टेलिव्हिजन आहे, भरपूर मीडिया आहेत आता.
पण त्या काळात ते एवढं गरजेचं वाटलं नाही त्यांना. तर ते काय करायचे की जे काही फंड आपण त्याच्यात वापरण्यापेक्षा ते शिक्षणासाठी आणि चांगल्या कामासाठी, लोकांना मदतरूप होण्यासाठी, मग ते अनाथ आश्रम असो किंवा काही असो, तर ते फंड्स आम्ही तिकडे वापरायचो. तर ते इंटरव्ह्यूमध्ये मला विचारले की तेव्हा मी तसं सांगायचो की वी युटिलाइज आर फंड्स फॉर द गुड कॉज फॉर ह्युमॅनिटी. मानवतेसाठी जे काही ते जिथे वापरता येईल ते आम्ही तिकडे डायव्हर्ट करतो. आणि जे आपले पारंपरिक पुण्यातले दिवाळी अंक वगैरे आहेत त्यासुद्धा अप्रोच करतात, तर त्यांना आपण एक आपलं महत्त्वाचं सपोर्ट म्हणून आपण त्यांनाही प्रोत्साहन देतो की ते चालवायला त्यांना फंड्स पाहिजे आणि ॲडव्हर्टाईज मार्फतच त्यांना ती इन्कम घडते. तर माउथ टू माउथ पब्लिसिटी त्या काळात फार महत्त्वाची होती आणि ते चालत होतं. पण आता व्यवसायाला जर एवढं मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्येकला आपण ही सगळी स्टोरी आणि माहिती कळू शकत नाही, नवीन पिढी आहे, परदेशातून येणारे लोक आहे, तर ते मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग सध्याच्या काळात खूप गरजेचं आणि चांगलं आहे की लोकांना जाणीव होते की तुमचं प्रोडक्ट काय आहे, क्वालिटी काय आहे, केव्हापासून आहे, व्हॉट इज युअर स्पेशालिटी. नमस्कार. नमस्कार किशोर सर. एक असा प्रश्न विचारायचा आहे की पिढ्यानपिढ्या व्यवसाय चालवायचे आहेत आपल्याला. आपण असं बघतोय की फॅमिलीज कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे फॅमिलीची जी संख्या आहे, म्हणजे 3 मुलं 2 मुलं, आता 1 मुलगा एक मुलगा. किंवा अपत्यही नाही, अशी नवीन कन्सेप्ट आता बऱ्याच तरुणांची, व्यावसायिकांची यायला लागलेली आहे. तर याविषयी काय सुचव असं वाटेल? कारण व्यवसाय तर पुढे चालू राहायला पाहिजे, जी लिगसी आहे. सध्याच्या काळात आपण जे परदेशातले कंपन्या इकडे आल्यात त्यांनी ज्या प्रकारे जगभर खाण्यापिण्याचा, रेस्टॉरंट टाईपचा पदार्थ आणि प्रोडक्ट्सचा बिझनेस केलेला आहे, त्यातली माहिती आपल्या मुलांना त्या टाईपच्या इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा त्या टाईपच्या शिक्षणामध्ये, त्या टाईपच्या मार्गदर्शनामध्ये पाठवलं तर त्यांची विचारशैली वाढते, बदलते. जसं आता चितळे साहेबांनी एवढे ब्रांचेस केले, प्रोडक्टाचे मार्केटिंग नेटवर्क वाढवलं, डिस्ट्रीब्युटरशिप वाढवली, परदेशात गेले, तर जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, जे मॉडर्न सिस्टम आहे बिझनेस वाढवायची, त्याच्यावर विचार करून त्याप्रमाणे जर वाढवायचं केलं तर ती लेगसी चालू राहते आणि वाढत जाते. तिला जे तुमचे प्रोडक्ट्सचे जे रेसिपीज आहेत, प्रोडक्टचं जे वैशिष्ट्य आहे, बनवण्याची पद्धत आहे, त्या टाईपचं ट्रेनिंग आणि कारिगर. तर तसंच आता पुष्कळसे बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत, जे ब्रँडेड झालेले आहेत, ते जगभर सगळीकडे. नाही तर बेकरी किती मर्यादित होतं की पाठीमागं त्यांची भट्टी असायची, तिथे विकायचे ते. पण आता नवीन टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग, प्रिझर्वेटिव्ह, शेल्फ लाईफ. आता प्रिझर्वेटिव्हसुद्धा असे नाही झाले की ते शरीराला हानिकारक राहणार. नॅचरल जे ऑर्गॅनिक आहेत, ऑर्गॅनिक रंग वगैरे आहे, जे मिठाई फरसाणमध्ये पण वापरलेले जातात, ते शरीराला हानिकारक नाही आहे. तर जे नवीन संशोधनामुळे जे व्यवसायाला आपल्याला पुढे मदतरूप होतील, त्या टाईपच्या सिस्टमवर विचार करून वाढवत गेलं तर त्याला पूर्ण भविष्य खूप चांगलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा वाढू शकतो. तसं स्पेशली म्हणजे तुमच्या टाईपच्या रेस्टॉरंट याला जागच्या जागी लगेच तयार करून द्यायचं हे फार गरजेचं असतं. काही बनवून ठेवता येत नाही आणि तेच वैशिष्ट्यामुळे गिराईक आपल्याकडे येतो आहे. पण त्या टाईपचे जे रेस्टॉरंट सगळीकडे पसरलेत आता जगभर, त्याचा अभ्यास करून ती जी सिस्टम आहे ती कशी डेव्हलप करता येईल आपल्या व्यवसायात, त्याच्यावर थोडासा विचार करून, थोडी माहिती गोळा करून, आणि मुलांना, नवीन पिढींना ते लवकर करता येतं. कारण की नवीन टेक्नॉलॉजी त्यांना पटकन बसते डोक्यात आणि ते फार ॲक्टिव्ह आणि फास्ट आहेत. तर त्याच्यावर विचार केला तर ते करू शकतात पुढे. म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येकाने व्यवसायाभिमुख राहायला पाहिजे. हो, आणि पुढची लिगसी कशी चालू राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. करेक्ट. कारण SOPs आपण म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या होऊ शकतात, सिस्टीम लावू शकतो, पण धंदा चालवायला पुढची पिढी तयार पाहिजे आणि ती तयार करणं हे आपलं काम आहे की त्यांना ह्या मॉडर्न सिस्टमनी जर व्यवसाय करून टाकून दाखवला तर त्यांना माहीत आहे की मी ऑफिसमध्ये बसून सुद्धा हा व्यवसाय सगळे चालवू शकतो, लोकांना सोबत तसं घेऊन. तर ते फार करणं गरजेचं आहे सध्याच्या काळात. धन्यवाद. खरंच आजचा या तुळशीबाग कट्ट्यावरती अरविंद शेठ बुधाणे यांचा प्रवास चांगलाच रंगला आणि खऱ्या अर्थानं गुरु माऊलीवरती असणारी त्यांची श्रद्धा
आणि ग्राहकांविषयी असणारं प्रेम आणि प्रामाणिकपणा यामुळं बुधानी वेफर्सचं नाव हे जगामध्ये पोचलेलं आहे. आणि त्यांच्या या व्यवसायाचा तर प्रवास आपण पाहिला, परंतु त्यांच्या विविध अंगाचं पण आपल्याला इथं दर्शन झालं. आणि त्यांच्या या संबंध प्रवास आपण ह्या तुळशीबाग महागणपतीच्या यूट्यूबच्या चॅनलवरती पाहणारच आहोत. तुळशीबाग मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष विकासजी पवार, उपाध्यक्ष विनायक कदम आणि आजच्या कट्ट्याला उपस्थित असणारे आमच्या चितळे बंधू मिठाईचे संजय चितळे, ज्या वास्तूमध्ये, ज्या ऐतिहासिक वास्तूमध्ये, पुणा गेस्ट हाऊससारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये हा कट्टा रंगतो, ते किशोरजी सरपोतदार या सर्व मान्यवरांना मी इथे बोलवतो. खरं तर यावर्षी तुळशीबाग गणपती मंडळाचं 125 वर्ष साजरा करते आणि त्यानिमित्तानं हा 125 वर्ष एक संस्मरणीय होण्यासाठी मंडळाने तुळशीबाग बाप्पाचा एक बॅच तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे किचन तयार केलेलं आहे. दैनंदिनसाठी एक डायरी तयार केलेली आहे. आणि अशा सगळ्या वस्तूंसहित चितळे साहेबांचा सन्मान आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तुळशी बागेचा गणपती